प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रभूने एक संदेश देण्याची आपल्यामध्ये तयार केली, याबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. मी विनंती करतो आपल्यामध्ये ब्रदर योहान आहे ते पुढे येऊन बसतील आणि नाही चेअर आहे आणि ब्रदरांना विनंती करतो की तुम्ही पुढे येऊन बसा. ठीक आहे, वचनमध्ये जायच्या अगोदर आपण एक कोर्स गीत गाऊया आणि वचनामध्ये जाऊया, कारण वचन हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण एक कोर्स गाऊन वचनमध्ये जाऊया. वचन तेरा है प्रभु, जीवन की रोटी है, वचन तेरा है गुरु. बोला. वचन तेरा है प्रभु, हाँ जीवन की रोटी है. हाँ वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. बस एक कोर्स छोटंसं गाऊया आणि आपण वचनामध्ये जाऊया. वचन तेरा है प्रभु, जीवन की रोटी है, वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है, वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा, मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा, मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा. भूख मिटाता है अमर वचन तेरा, प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. भूख मिटाता है अमर वचन तेरा, प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है, वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है, अनंत जीवन है. आपण सर्वजण उभं राहूया आणि वचन वाचूया, कारण आपल्याला फक्त त्याच्या वचनाला सन्मान द्यायचा आहे. तो वचन वाचताना आपण कृपया सगळेजण उभे राहतील. आपण वचन वाचूया. वचन वाचूया. इर्म्याचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 8वं वचन वाचणार आहोत. इर्म्याचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 8वं वचन. या लोकांस असे सांग, हा परमेश्वर म्हणतो, पहा मी तुम्हाला जीवनाचा मार्ग, मरणाचा मार्ग दाखवितो. हा बस. आपण या वचनासाठी आपण प्रार्थना करूया. थँक्यू पिताजी, धन्यवाद करतो राजा. स्वर्गीय देवप्पा, इथपर्यंत सांभाळ करून आणलंस आणि ह्या ठिकाणी उभं केलं, याबद्दल चला मी कोटी कोटी धन्यवाद करतो राजा. पिता, हे वचन तुमचं राजा, तुमचं वचन आत्मा आणि जीवन राजा.
तुमचं वचन म्हणतं राजा, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वरच्या मुखातून निघालेल्या हर एक वचनाने जगेल असं तुमचं वचन राजा. पित्या, ह्या वचनाच्या द्वारे पित्या ह्या मंडळीला खाऊ घालण्यासाठी पित्या तुमचं सामर्थ्य पुरवण्यासाठी मी तुमच्यावर विनंती करत राजा. तुमची काय इच्छा असेल राजा ती तुम्ही मला लपवून राजा तुम्ही ती प्रगट करण्यासाठी तुमच्यावर विनंती करत राजा. या मंडळीला तुमच्या हातात सोपवतो राजा. या मंडळीचा ताबा तुम्ही घ्या राजा. या मंडळीचे प्रधान सर्व तुम्ही आहात राजा. मंडळीला काय पाहिजे काय नाही लागत राजा त्या सर्व गोष्टी तुम्ही त्यांना पुरवण्यासाठी तुमच्यावर विनंती करत राजा. तुमच्या स्वर्गीय भंडारात तुम्ही त्या लागणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही या मंडळीला पुरवण्यासाठी तुमच्यावर विनंती करत राजा. सर्व वाईट लोकांपासून पित्या या मंडळीचा सांभाळ करण्यासाठी तुमच्यावर विनंती करत राजा. सर्वांना तुमच्यातच सोपवत राजा. आशीर्वादित राजा. नाझरेतकर यहोशू मसीह नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. बसूया आपण. एक नंबर का दोन नंबर? हे हे चालूच आहे. चालूच आहे. हे पण चालूच आहे. चालूच. ठीक आहे. आपण पुन्हा वचन वाचूया. या लोकास असे सांग, हा परमेश्वर म्हणतो, पहा मी तुम्हास जीवनाचा मार्ग व मरणाचा मार्ग दाखवितो. पहा, आजही आम्ही एका अशा स्थितीमध्ये येत आहोत. हा कोणता समय माहिती आहे? अगदी शेवटचा समय आहे. शेवटचा समय म्हणजे काय? मंडळी उठवल्या जाण्याच्या समयामध्ये आम्ही आता पोहोचत आहोत. ह्यामध्ये आम्ही मार्गामध्ये चालत आहोत. तर एक मार्ग आहे जीवनाचा आणि त्याच्याच बाजूला मार्ग का कोणता आहे माहिती? मरणाचा. जवळजवळ जे दोन्ही मार्ग, काही लांब नाहीत. एक तिकडं आणि इकडं असं काही नाही. तुम्ही पाठीमागं फक्त फिरलात तर कुठे जाणार आहेत? पुढे चाललात तर पुढे जाणार आहेत. पहा, एका वचनामध्ये आपण येऊया. मत्तेच्या पुस्तकामध्ये आपण येऊया. काय म्हणतं बघूया. मत्तेच्या पुस्तकामध्ये आपण 7व्या अध्यायामध्ये येऊया आणि 13व्या वचनामध्ये बघूया. मत्तेचं पुस्तक 7वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आपण. हा बस काय जायचं आपल्याला? अरुंद दरवाजाने आतमध्ये जायचंय. कारण जाण्याचा दरवाजा रुंद, मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहे. बस आपल्याला फक्त जो अरुंद रस्ता आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. पहा, काही तर चॉक नाही करता. हे पहा, नाही बस. आपण डोंगरावरती जात असतो, बरोबर आहे? किती जण डोंगरावरती गेलेत मला माहिती नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो डोंगरावरती रस्ता कसा असतो बघितला तुम्ही? चढींचा रस्ता असतो. हा रस्ता जो असतो तो कठीण रस्ता आहे. तसंच भावांनो आणि बहिणींनो, आम्ही ज्या शिक्षणामध्ये, ज्या सेवेमध्ये आणि ज्या मार्गामध्ये आहोत तो अतिशय खडतर असा मार्ग आहे. कारण का? आपला जो पाया आहे हा पाया संस्थेचा पाया नाही, म्हणजे डिनॉमिनेशनचा पाया नाही. त्यांचे नियम आमच्यामध्ये येत नाहीत. पाहूया, आपण एक वचन वाचूया. गलती करायचं पुस्तकामध्ये येऊया. 2:20 वाचूया. गलती करायचं पुस्तक. नाही सॉरी गलती करायचं तर इफिस करा. 2:20 वाचा. इफिस करायचं पुस्तक 2रा अध्याय. हा पहा काय म्हटलेलं आहे? प्रेषित व संदेश ते या पायावर तुम्ही रचलेले आहात. हा, तुम्ही जे रचलेले आहात त्याचा पाया कोणता आहे माहिती का? प्रेषित आणि संदेश ते यांनी जे तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे. यांचं शिक्षण काय आहे? तुम्ही जर बायबलमध्ये जर बघितलं तर त्यांना किती देव होते? एकच देव. आज तुम्ही बाहेर बघा, इथे नका बघू. जगाला हे नाव सुद्धा माहिती नसेल. हे काय नाव आहे? यहोशू नाव आहे. ही जगाला माहिती आहे का? नाही माहिती. तुमच्या जालन्यामध्ये सुद्धा माहिती नसेल बऱ्याच लोकांना हे नाव काय म्हटलं तर. ही जी मंडळी आहे ही मंडळी देवाने त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला काय केलेलं आहे? तुम्हाला आणि मला खरेदी केलेलं आहे. ही मंडळी अशी ही मंडळी आहे. आणि ह्या मंडळीमध्ये नेहमी कोणाची नजर असते? कोणाची? आणि अजून दुसरा एक व्यक्ती त्याच्याकडे सदैव बघत असतो. तुम्ही काही जरी केलं तरी तो तुम्हाला दोष द्यायला तयार असतो. प्रभू त्यांनी हे केलंय, प्रभू त्यांनी हे केलं, आता तरी मला तू त्याच्या ताबा दे, त्याला माझ्या हातात दे. अशी ही मंडळी आहे भावांनो आणि बहिणींनो.
तर ह्या मंडळीमध्ये चालत असताना आपल्याला अगदी खडतड रीतीने चालावं लागत असतं. ते आपल्याला संस्थेचे नियम काही आपल्याला चालत नाही. भावांनो बहिणींनो, तुम्ही पहा, बायबलमध्ये पहा काय त्यांचे नियम आहेत. पहा, वाचूया आपण एक वचनामध्ये येऊया. प्रेषितांचं पुस्तक 2 अध्याय 43 वचनामध्ये तुम्ही या. प्रेषित 2:43 मध्ये या. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले. हा पहा, एक मिनिट. प्रत्येक मनुष्याला, तुमच्या आजूबाजूच्या मनुष्याला काय वाटलं पाहिजे? कोणामुळं? कोणामुळे? तुमच्या क्रिया बघून त्यांनी काय घाबरलं पाहिजे? भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या क्रिया बघून, तुमचे ड्रेस बघून नाही घाबरले पाहिजे. तुमचे ड्रेस बघितले तर तुमच्या पाठीमागे येतील ते. सावध असता मी बोल, मला काय बोलायचं, मला जे वचन प्रचार करायचं. तुमचे कपडे बघून, तुमचे स्टाईल बघून दुनिया तुमच्या पाठीमागं नाही यायला पाहिजे. ही मंडळी नाही. माझं बोलणं कडक आहे, तुम्हाला वाईट वाटून द्या, पण ते तुमच्या भल्यासाठी असेल. भावांनो आणि बहिणींनो, विचारपूर्वक थोडा मेसेजकडे लक्ष द्या आणि तो जीवनाचा जो मुकुट आहे, जीवनाचा जो मार्ग आहे, तो पकडण्याचा प्रयत्न करा. बाकी दुसरं काय नाही. मला इथून काय घेऊन जायचं नाही, मी तिथून काय घेऊन आलो नाही. ते काय म्हटलेलं आहे, मला जे काम देवाने दिलेलं आहे ते अगदी प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न करत आहे माझ्याकडनं. पहा, तर तुमचे कपडे, तुमचे ड्रेस, तुमच्या क्रिया बघून लोकांनी तुमच्याकडे यायला नाही पाहिजे, तर तुमच्याकडे बघून तुमच्यामध्ये मिसळण्यासाठी ते घाबरले पाहिजे, असं वचन सांगतं. वाचा पुढे, वाचा बहिणींनो, भावांनो. आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे व सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. पहा, विश्वास ठेवणारे, ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं काय एक चित्त एक मनाने आहे, त्या ठिकाणी काय होतंय? सगळं काय शक्य आहे. भावांनो बहिणींनो, एक तुम्हाला मी प्रॉफिटचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एका प्रॉफिटच्या एकदा मीटिंगमध्ये काय होत होतं, एक भाऊ फार लांबून त्याची कार घेऊन आला होता. फार लांबून, अगदी प्रॉफिटच्या वेळेला पूर्ण अमेरिका 2-2, 3-3 हजार किलोमीटर कार लोक चालवत मेसेजसाठी यायचे. प्रॉफिटचा मेसेज ऐकण्यासाठी यायचे. आपल्या प्रॉफिटचं नाव काय माहिती कोणाला? काय? विल्यम मरियन. माहिती, चांगली गोष्ट आहे. मला आठवतं, मला आनंद वाटतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्या प्रॉफिटचं नाव. तर भावांनो आणि बहिणींनो, 2-2, 3-3 हजार किलोमीटर पूर्ण अमेरिकेचा उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वपासून पश्चिमेकडे लोक कशासाठी जायचे? फक्त वचनासाठी जायचे. एवढे त्यांच्यामध्ये काय होतं? तहान लागलेली होती की ते वचन ऐकण्यासाठी. तर असाच एक भाऊ त्या ठिकाणी त्याची कार घेऊन त्या ठिकाणी तो मेसेजसाठी आला होता. सर्व मेसेज संपला आणि तो कार शोधत आपल्या कारचा कुठे आहे ते शोधायला गेलेला आहे. तर कार तिथे नव्हती. हा व्यक्ती एवढ्या लांबून प्रवास करून आलाय, वचनासाठी आलेला आहे, वचन ऐकले, सर्व काय आनंदी झालेला आहे. आता मी जाऊ कसं? कारण त्याच्याकडे आता काहीच नाहीये, काय करायचं काय? म्हणून तो सेवक, तो ब्रदर सेवक लोकांकडे आला. माझं असं असं झालेलं आहे, मी काय करू? सर्व सेवक आणि एल्डर लोकांनी काय केलेलं आहे, येऊन प्रॉफिटकडे येऊन बसलेले आहेत. प्रॉफिट, काय करायचंय काय? काय झालं तेवढ्यात? प्रॉफिटनी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली. प्रभू, तो जो कार घेऊन गेला तर ड्रायव्हरचा काय करतो? पवित्र आत्म्याने काय घेतलं पाहिजे? त्याचा ताबा घेतला पाहिजे. काय झालेलं आहे? एक मनाने प्रार्थना केलेली. भावांनो आणि बहिणींनो, तो जो कार घेऊन गेलेला व्यक्ती, आतलं सामान जसे तसं, चावी तिथेच आहे, सर्व काय तिथं. त्यांनी काय केली? ती गाडी टर्न मारून गाडी साईडला लावलेली आहे आणि तो निघून गेलेला आहे. आणि प्रॉफिटने काय सांगितलं माहिती? ब्रदर, ऐसी जगह पे आप जाओ, उधर आपका गाडी है, आप लेके उधर से आगे चले जाओ. ही भय भक्ती तुमच्यामध्ये यायला पाहिजे. भावांनो, तुमच्या क्रिया बघून, तुमची भय भक्ती बघून लोकांनी तुम्हाला दोष द्यायला नाही पाहिजे. अरे हे बोलतील, हे कुठल्या मार्गामध्ये चाललेले आहेत, यांच्या क्रिया काय? तर ते तुम्हालाही त्रासदायक आहे आणि ख्रिस्ती लोकांनाही काय आहे? तर ह्यांच्यामध्ये मला तुम्ही सांगा, हे जीवनाच्या रस्त्यामध्ये आहेत का कुठल्या रस्त्यामध्ये? आता ते तुम्हीच ठरवायचं आहे. मी तुम्हाला काय जास्त सांगत नाही, फक्त एवढं सांगत आहे की जीवनाच्या रस्त्यामध्ये जायचं असेल तर भावांनो आणि बहिणींनो, अतिशय खडतर रस्ता आहे. आपण अजून एका वचनामध्ये येऊया. काय सांगतं बघूया. आता आपण ज्या जीवनाच्या मार्गामध्ये आपण जात आहे, आता बघा इथं मार्ग म्हटलं तर जीवनाचा मार्गाच्या अगोदर एक मार्ग नावाचा
एक शब्द येतो, मार्ग. नंतर पुढे आपण म्हणतो जीवनाचा मार्ग. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी मला एवढंच माहिती, इथे औरंगाबाद जालना रोड आहे, बस एवढंच आहे ना. आपण त्याला काय म्हणूया, मार्ग. मार्ग म्हणजे काय होतो, वे. बरोबर आहे. आता औरंगाबाद जालना रोड तिथं आहे, बस एवढंच आहे. परंतु मार्गाला अजून एक शब्द दिलेला आहे आपल्याला. सगळं जर बघितलं, सगळ्यात महत्वाचं बघितलं ना, तर हिब्रूमध्ये काय म्हटलेलं ते बघायला पाहिजे. कारण हिब्रूमध्ये त्याचा खरोखर जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. वाचूया आपण, बघूया काय लिहिलंय त्या ठिकाणी. त्याला म्हटलेलं आहे डेरेक, DERRE, डेरेक. याचा अर्थ असा होतो भावांनो आणि बहिणींनो, डेरेकचा अर्थ असा होतो की हा रस्ता कुठून सुरुवात झालेली आहे, त्याच्या आजूबाजूला काय आहे, हा रस्ता किती लांबपर्यंत आहे, त्याचा शेवट काय आहे, ह्या मार्गामध्ये इथपासून तर इथपर्यंत काय काय आहे, याला काय म्हटलेलं आहे, डेरेक. फक्त आपल्याला एवढंच म्हटलेलं आहे की काय, जीवनाचा मार्ग. पण ह्या मार्गामध्ये अजून आहे 5 गोष्टी भावांनो आणि बहिणींनो. आपण त्याच्याकडे थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. एक आहे, ह्या मार्गामध्ये जात असताना तुमचा जीवनक्रम कसा आहे. पहा, ह्या जीवनाच्या मार्गामध्ये जात असताना तुमचा जीवनक्रम काय. आता तुमचं जीवनक्रम म्हणजे तुम्ही मला कसं काय, तुम्ही कसं काय समजताय. तुमचं जीवनक्रम म्हणजे काय की तुम्ही उठल्यापासून तर झोपेपर्यंत तुमचा क्रम, याला म्हणतात जीवनाचा क्रम. हा, शेड्यूल बोलूया. सगळ्यात मस्त शेड्यूल, तुमचं दिवसाचं संपूर्ण शेड्यूल कसं काय. बायबल असं सांगतं काय की दशांश देणे, असं बायबल सांगतं. बरोबर आहे, दशांश देणे. मग आता तुम्ही मला सांगा, दिवसाचे तास किती होतात, 24. या 24 तासाचा दशांश किती होतं भावांनो आणि बहिणींनो, 2.5 तास. बरोबर आहे. म्हणजे 2 तास 40 मिनिटं तुम्ही काय करायला पाहिजे, कमीत कमीत काय करायला पाहिजे, देवासाठी द्यायलाच पाहिजे. पण आहेत का, आम्ही देतोय का, फक्त याचा विचार करा. मला कोणाला दोष द्यायचा नाही, कोण काय करतंय मला त्याच्याशी बिलकुल काही नाही. फक्त मला तुम्हाला जे वचन सांगतंय ते तुम्हाला मला सांगायचं आहे. हे 2 तास 40 मिनिटं तुम्हाला देवाला द्यायचेत की नाही द्यायचे, तुम्ही फक्त ते ठरवा. आणि तुम्ही देतात का, त्याचं तुम्ही आत्मपरीक्षण करा. कारण काय, तुम्ही जोपर्यंत मी ह्या भावाला काही बोललो असेल, एखादी गोष्ट वाईट बोललो, माझ्या इथनं मी बोलून गेलो, परंतु थोड्या वेळेने मला त्याचं काहीतरी वाईट वाटणार, मी काहीतरी चुकीचं बोललोय, काय बोललोय, माझ्या मनाला काहीतरी टोचलं गेलं, तर मी काय करेल, ह्या भावांना जाऊन भेटेल, ब्रदर माझ्याकडनं चुकीने का आला, हा शब्द आला, मला माफ करा. कारण का, जोपर्यंत तुम्ही एकमेकाला माफ करत नाही तोपर्यंत देवही तुमचं ऐकणार नाही, असं बायबल सांगतं. भावांनो आणि बहिणींनो, एकमेकाची काय करा, तुम्ही पापांबद्दल एकमेकाला क्षमा करा. देवाने सांगितलेलं आहे, क्षमा करा एकमेकाला आणि एकमेकांना जवळ करा, प्रेम करा, ही त्याला आपल्याला दिलेली आज्ञाच आहे. मग मला तुम्ही सांगा, जीवनक्रम करत असताना तुम्ही हे वेळ तुम्ही देवाला देता का. मुळीच नाही भावांनो बहिणींनो, देवाला तर आम्ही कधीच स्थानच देत नाही. कारण का, चर्चची वेळ असते किती, 10ची, तर आम्ही किती वाजता येणार, दिवसाला देवाला एक शाब्बात दिवस कसा पाळायचा, वाचन काय सांगतं, पवित्र पाळायचं आहे. आज आमचं इथं येणं होतं की नाही मला सुद्धा स्वतःला ठाऊक नव्हतं, परंतु खरंच तुम्हाला सांगतो, ही सेवा एवढी अतिशय खडतर सेवा आहे, फार त्रासदायक सेवा आहे. यायचं आम्ही ठरवलंय, आमचं तिकीट सुद्धा कन्फर्म झालं नाही. पहा भावांनो बहिणींनो, तरी पण आम्ही जायचं ठरवलंय. प्रभूच्या नावाला धन्यवाद असून निघूया. आणि पहा, देवाने एवढी दया केली की एकाच बोगीमध्ये 3 तिकीट आमचे काय गेले, कन्फर्म पण करून दिले. पहा, यायचं ठरलं नव्हतं पण जायचं असं विचार केला होता, पण आजचं परिस्थिती अशी की रिझर्वेशन तुमच्या सिकंदराबाद देवगिरी गाडीला मिळत नाही लवकर, परंतु प्रभूने दया केली आणि इथे येणंच आमचं. बघा, मनात आला विचार की नको, कारण का गर्दी एवढी असते की आज कसं काय करायचं. पण प्रभूच्या नावाला धन्यवाद असतो की त्यांनी आमचं येणं सुद्धा अगदी आरामशीर व्यवस्थित केलं. ही प्रभूची दया आहे. कारण का, आम्हाला ज्या मार्गामध्ये जायचंय त्याच्यामध्ये रुकावट, संकट, सगळं काय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला खेचणारे आपलेच लोक असणार आहेत, जास्त पाठीमागची किंवा बाहेरची नसणार आहेत.
परंतु आपल्याला त्या अरुंद रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं. तर सगळ्यात पहिलं भावांनो आणि बहिणींनो, तुमचं जीवनक्रम कसा आहे? जीवनामध्ये तुम्ही पहिलं स्थान आपल्या पतीला देता, आपल्या मुलांना देता, की आपल्या देवाला देता? कारण जो काही सगळ्यात पहिलं त्या सर्व शक्तिमान देवाला पहिलं स्थान देतो, त्याला देव काय करतो? उंच जागेवरती त्याला उभा करतो. हा अनुभव मी सुद्धा घेतलेला, फार वेळा घेतलेला आहे. ज्या ठिकाणी आपण त्याच्या नावाच्या महिमेसाठी उभा असतो, तो आपल्याला त्या ठिकाणी तो उभा करतो आणि त्याचा महिमा तो आपल्याकडनं करून घेतो. आपण पहिलं त्याला स्थान दिलं की तो आपल्याला नक्कीच स्थान देणार भावांनो आणि बहिणींनो. तर आपल्या जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत किती वेळा बायबल वाचतो? बहुतेक लोक बायबल वाचतात कधी? रात्री झोपायच्या वेळेला, आणि तेच बायबल कुठे घेतात? डायरेक्ट. अहो भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला मी सांगतो, ह्या ग्रंथाला लिहिलेलं नाव काय माहिती? पवित्र शास्त्र. एक सेवक असं मी ऐकलंय की स्टेशनवरती प्रचार करत होता. काय करत होता माहिती? स्टेशनवरती प्रचार करत बसलाय आणि त्याने काय केलं माहिती? एक असा त्याच्या याच्यावरती टेबल होता, टेबलवरती असं बायबल ठेवलं खाली, त्याच्यावरती एक कापड ठेवलं. अहो भावांनो आणि बहिणींनो, हे काय आहे? जीवनाचं पुस्तक आहे, तुम्हाला मी मार्ग दाखवतो म्हणून तुम्ही इकडे या. ओरडत होता. का? कारण त्याचं महत्व एवढं चांगलं आहे की तुम्हाला आणि मला हे मोफत मिळालेलं आहे, म्हणून त्याची काय आम्हाला मुळीच किंमत नाही. खरं आहे ना? बरोबर ना? मुळीच किंमत नाही ना? बरोबर. आमचा हा गुणधर्म आहे, जे आम्हाला मोफत मिळतं त्याची आम्ही कधीच किंमत करत नाही. परंतु एखादा डॉक्टर किंवा एखादं मोठं कन्व्हेन्शन असेल, तुम्ही तिथं नाही का 2000 रुपये भरून गेलात ना, तिथं तुम्हाला काय मिळेल माहिती? इतर स्टोऱ्या, कहाणी, काहीतरी फिल्मचे सीन सांगतील, कुठले तरी तुम्हाला कोड सांगतील. परंतु हा मार्ग तुम्हाला तिथे मुळीच मिळणार नाही भावांनो आणि बहिणींनो. त्यांना बायबल काय हे सुद्धा माहिती नसेल भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला खरं सांगतो. तर हा जो रस्ता आहे, हा अगदी अरुंद रस्त्याने तुम्हाला आणि मला जायचं आहे. तर उठल्यापासून आम्ही काय करतो झोपेपर्यंत तुम्ही तुमचंच ठरवा. मी कित्येक लोकांना बघितलेलं आहे, त्यांच्या तोंडामध्ये नेहमी स्तुती असते. आणि असेही सेवक बघितले, अहो आपला तो देव ना फार चांगला आहे हो, परंतु काय करणार हो? ऐकतच नाही देव आपलं. काय करणार? कसं काय ऐकणार हो? कसं काय ऐकणार देव तुमचं आणि माझं? कसं काय ऐकणार? देव सांगतो की हे सगळे व्यसन करू नका, हे नका करू, ते नका करू. तुम्ही पवित्र आहात का? पवित्र आहात का तुम्ही? देव पवित्र काय झालं? त्यांनी आपल्यासाठी तो पवित्र झाला, म्हणून आपण कसं व्हायला पाहिजे? मग असं अपवित्र सगळे अधर्मकाची कामं, सगळी कुकर्म करत राहायचं, एकमेकाला लुटत राहायचं, आणि देव काय करतो? माझं ऐकत नाही, बिलकुल ऐकत नाही. अहो कसं काय ऐकणार देव तुमचं? सगळे अधर्माची कामं करायची, दिवसभर दुसऱ्यांना लुटायचं, आणि संध्याकाळी जाऊन आपण प्रार्थना करत बसायचं. देव कसं काय आपलं ऐकणार? देव सांगतो मी पवित्र आहे, तुम्ही पण का ना? आपला जीवनक्रम एवढा घाणेरडा चाललेला आहे, तर आपण ह्या अरुंद रस्त्याने आपण कसं काय जाणार आणि कसं काय आता ह्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण पोहोचणार आहोत? तुम्ही मला सांगा. आपला हा जीवनक्रम जर सुधारला नाही, काही फायदा नाही. जायचंय कुठे? जीवनाच्या मार्गामध्ये, आणि रस्ताच माहिती नाही तर कुठे जाणार? कुठे रस्ताच माहिती नाही तर जीवनाच्या मार्गामध्ये जाणार तरी कसा काय? ह्या मार्गाचा तुम्हाला पाया काय आहे तेच माहिती नाही, कुठली गाडी पकडायची याला हेच माहिती नाही, ह्या रस्त्यामध्ये जायला बॅप्टिझम कुठला आहे तेच माहिती नाही, ह्या रस्त्यामध्ये जाण्यासाठी देव किती आहेत तेही माहिती नाही, तर कसं काय चालणार हो भावांनो बहिणींनो? मुळीच नाही. याकोबाचं पुस्तक 2:19 मध्ये काय सांगतं वाचूया जरा. याकोब 2:19 मध्ये काय लिहिलं वाचूया. एकच देव आहे. आजही आमचे ख्रिस्ती लोक मानत नाहीत. नाही ना भाऊ, मला जरा डाऊट वाटतोय हो, मला जरा शंका वाटते. बायबल सांगतं 3 आहेत, मग ते आपलं 24-19 मध्ये कम्प्लीट लिहिलंय, खरं लिहिलंय ब्रदर. 19 वाचूया आपण. 19 वर्षामध्ये लिहिलेलं आहे, पिता आहे, पुत्र आहे आणि पवित्र आत्मा पण आहे. भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही कसं काय म्हणता एकच? आजही आमच्या लोकांमध्ये काय आहे? शंका आहे. मग हेच माहिती नाही, ह्याचा जो पाया आहे तोच माहिती नाही, तर आमचे भाव आणि बहीण हे रस्त्यामध्ये कसे जातील हो? तुम्ही विचार करा, थोडक्यात विचार करा. जर गाडी जायचंय बॉम्बेला आणि पकडली नाही का नांदेड, तर कुठे जाणार?
जायचंय कुठं? मुंबईला. आणि कुठं गाडी कुठली पकडतायत? कसं काय जाणार? आता जीवनाच्या मार्गामध्ये जायचं माहितीच नाही काय, तर कुठं काय कशी गत व्हायची ते तुम्हीच ठरवा. म्हटलं कुठं पोहोचणार तुम्हीच ठरवा. पहा, जीवनक्रम आमचा अतिशय देवाला आवडणारा असला पाहिजे. परुषी लोक आठवड्यातून किती दिवस उपास पकडतात? आठवड्यातून 2दा. आम्ही तरी एकदा तरी उपास कमीत कमी पकडला पाहिजे. कमीत कमी 50 दिवस तरी पवित्र पाळला गेला पाहिजे. पाळला पाहिजे की नाही? खरोखर तुम्हाला भावांनो आणि बहिणी सांगतो, वचनाचं जर आम्ही आज्ञा पालन केलं तर आम्हाला बरेचसे आशीर्वाद आहेत, बरेचसे आशीर्वाद आहेत. पण आज्ञा पालनचं आम्ही कसलं काही हाय ब्रदर चाललंय हो, सगळं काय ठीक आहे, आणि नंतर देवाच्या नावाने बॉम्ब, उलट्या बॉम्बा. चोरांच्या कशा असतात? उलट्याच बॉम्बा. खरोखरच उलट्याच बॉम्बा असतात. पहा, आपल्याला ह्या जीवनक्रमामध्ये सगळ्यात पहिलं स्थान देवाला द्यायला पाहिजे. चर्चमध्ये आल्यानंतर पहिलं काय करायला पाहिजे माहिती आहे? प्रार्थना केली पाहिजे. आणि गेल्या आठवड्याभरामध्ये माझ्याकडनं कळत न कळत या बहिणीला भावाला मी दुखवलं असेल, कोणाला वाईट रीतीने काय केलं असेल, त्याची काय करायला पाहिजे? हे जर काम केलं नाही तर आमचा चर्चमध्ये येऊन काय फायदा? काय जेवढं घेऊन आलं तेवढं परत रिटर्न घरी, आणि काय परत काय भाऊ? चर्चचे काय रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत भावांना. आम्ही संस्थेचे नाहीत. हा त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये हाच फरक आहे. काय फरक आहे? त्यांचा जो पाय आहे कशावरती आहे? 3 देवावरती. आमचा जो पाय आहे तो एकाच दगडावरती. 3 दगडावरती कसं काय उभं राहणार? तुम्हीच मला सांगा, कसं काय उभं राहणार? 2 दगडावरती देव सांगतो उभं राहायचं. 2 जणांची देव सेवा कोणी करू शकत नाही असं बायबल सांगतं. कसं काय होणार आमचं? विचार करा तुम्ही. अजूनही आमचे लोक बरेचसे मानत नाही. जीवनक्रम तर बापरे विचारूच नका. उठल्या उठल्या पहिलं एकमेकाचं असं ती असं ती असं, शांतता समाधान शांत काहीच नाही. आणि काय आहे तर शांतीचा देव कुठे आहे? आमच्यामध्ये. अहो कसं काय शांतीचा देव? तुम्ही शांती कुठे आहे मग? पुढे पुढे या, थोडं थोडंसं पुढे पुढे या. पहा, चर्चमध्ये आल्यानंतर पहिलं सगळं काय करायचं आहे? देवाला आपण पहिलं स्थान द्यायचं आहे. घुटण्यावरती येऊन काय करायचं आहे? झालेल्या अपराधांची पापाची क्षमा करून काय करायचंय? सोडून द्यायचं आहे. कारण बायबल पण काय सांगतं? जो आपले पाप कबूल करून सोडून देतो त्याच्यावरती काय होते? दया होते. आणि जो असं ठेवतो दाबून त्याचं काय होतं? बरं होत नाही, ते वाढत वाढत जातं. बायबल असंच सांगतंय. चर्चमध्ये आल्यानंतर देवाला आवडणारं काम करायचं. आल्यानंतर गुडघे टेकून प्रार्थना करायची, गीतं गायचे, गवाही पण द्यायची. गवाही मी ऐकली नाही ते कोणाची, मला स्वतःलाच गवाही द्यायची. कारण का मी प्रभूने खरंच अद्भुत रीतीने अगदी एकाच जवळजवळ आम्हाला रेझोल्युशनमध्ये जागा देऊन आम्हाला घेऊन आलो. मला सुद्धा गवाही द्यायची होती चर्चमध्ये. गवाही पाहिजे. गवाही ऐकून काय होतं माहिती भावांनो बहिणींनो? देवाचा गौरव होतो. आणि गवाही ऐकून एकमेकांचा, अशीच गवाही तुमची व्हायला पाहिजे. तर तुम्ही सांगताल नाही का मी गेलो तो स्टेशनला, स्टेशनहून परत आलो, तिथून गेलो परत तिकडे, इकडे गेलो, तिकडे गेलो, नंतर देवाने परत मला परत तिकडे आणलं, आणि परत तिथे येऊन बसलो आणि परत गेलो. मग मी ठीक आहे गवाही तुमची? देवाला बरं वाटेल ना असं ऐकून? अहो तुम्ही काय आशीर्वाद ओढून घेताय की काय ओढून घेताय विचार करा तुम्ही स्वतः. तुमचंच थोडं बुद्धीने ज्ञानाने थोडंसं वागण्याचा प्रयत्न करा. ह्या गोष्टी आपण डिनॉमिनेशन मध्ये केल्यात ना चालून जातं. कारण काय आम्हाला माहित नव्हतं. परंतु जर काही गोष्टी आम्हाला माहिती असताना आम्ही त्या करतो तर काय मग काय विचारू नका. मग परत देवाच्या नावाने हो. तर आमचा जीवनक्रम सगळ्यात महत्वाचा भावांनो आणि बहिणींनो. ह्या मार्गामध्ये चालत असताना आम्हाला अतिशय खडतर रीतीने चालत. दुसरा जो आहे पॉइंट आहे तो आहे देवाच्या वचनाचं आज्ञा पालन. पाहूया देवाने किती आज्ञा पाळल्यात माहिती तुम्हाला? सगळ्याच्या सगळ्या आज्ञा देवाने पाळल्या असं बायबलमध्ये सांगताय. मला वाटतं 200च्या वरती काहीतरी आज्ञा आहेत बायबलमध्ये. सगळ्या आज्ञांचं देवाने पालन केलं. पण आम्ही आमची आईबापाचीच आज्ञा पाळत नाही. सगळ्यात पहिलं 6वं वचन काय सांगतं? 6वी आज्ञा काय आहे? 4थी आज्ञा काय आहे? तुमच्या ऑनर दाय
फादर पाचवी आज्ञा काय? ऑनर द फादर अँड मदर. आम्ही आमच्या बापाची आणि आईचीच आज्ञा पाळत नाही, तर बाकीच्या आज्ञांचं काय घेऊन सांगता ब्रदर तुम्ही? आम्हाला आयफोनच पाहिजे आणि काय पाहिजे? जीन्सच पाहिजे आणि काय दुसरा कुठला तो नवीन ड्रेसच पाहिजे. आमच्या बहिणी पण कुठली पाहिजे? सिल्कची पट्टीवाली साडी पाहिजे नो ब्रदर. नाही ती नको, ती त्या दिवशी त्या सिस्टरनी घातली होती ना, ती नको, मला अशीच पाहिजे. अहो आमचं आज्ञापालन काय? आम्ही जर आमच्या पतीच्या अधीन नाहीत, आमच्या देवाच्या अधीन नाहीत, आम्ही आमच्या मंडळीच्या जे चालक पालक आहेत त्यांच्या अधीन नाहीत, तर मग आम्ही देवाला संतोषणार कसं काय? आणि चालत कुठे? देवाच्या मार्गामध्ये, जीवनाच्या मार्गामध्ये चाललो. अरे इथं सगळ्या नावानी बोंब आणि काय चर्चला चाललोय. अहो ती मंडळी कशी होती बघा, ती 7वी मंडळी होती. 7वी मंडळीच्या 7च्या नंतर अजून एक मंडळी ब्रदर आणि भावांनो बहिणींनो नाही. 8वी मंडळी तुमच्यासाठी माझ्यासाठी नाहीये. नंतर 7च्या नंतर परत काय येते? 7च्या नंतर काय येते? 7च्या नंतर परत ब्रदर आणि भावांनो पहिलीच मंडळी होती, जी इफिसस काळामध्ये जी मंडळी होती ना, त्या मंडळीचं जे वागणं होतं, चालणं होतं, तेच आमच्यामध्ये पाहिजे. नाहीतर आम्ही खरेत का खोटे तिथंच आमची परीक्षा होणार आहे भावांनो बहिणींनो. थोडक्यात म्हणजे काय, एक जरी आज्ञा आम्ही पाळली नाही तर काय बायबल सांगतं? हे एक मजाक नाहीये भावांनो. नाहीतर मग एक तर इकडे राहा, नाहीतर मग इकडे राहा. पाहिजे तर सगळ्या आक्रमक क्रिया करा, इकडे येऊ नका. कारण तुमचं बघून काय होतं, दुसरे पण काय होतात? बटाटे कांदे कसे असतात माहिती का? एक खराब झाला का सगळे खराब होतात माहिती का? सगळे फेकून द्यावं लागतात. माझं बोलणं जरा कडक आहे, पण जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा भावांनो आणि बहिणींनो. पहा, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जीवनाचा काय द्यावा लागणार आहे? हिशोब द्यावा. आणि मलाही माझ्या प्रत्येक शब्दाचा, म्हणून मीही सांभाळून बोलवते म्हणून तुम्हाला सांगतो. आपण पाहूया आज्ञापालन मध्ये आपण किती आज्ञापालन केलं तुम्ही सांगा मला. कधीच नाही आज्ञापालन आपण करत. थोडा विचार केला की मी किती आज्ञा पाळल्यात आतापर्यंत. माझ्या पतीच्या, माझ्या नातेवाईकांच्या, माझ्या नाही का इथं उपदेश देणाऱ्या सेवकाच्या, पास्टरच्या, किती वचन ऐकल्याचं आणि मी किती त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत. थोडं जर आत्मपरीक्षण करा, थोडंसं, जास्त नका करू, जास्त वाटलं घरी जाऊन करा, इथं थोडंसं करा. बघा विचार करा तुम्ही. आणि चाललात तर कुठे? आणि आज्ञापालनाच्या नावाने नको ब्रदर, लय कठीण आहे ते. अरे कठीण काय आहे? काही कठीण नाही भावांनो बहिणींनो. एवढं सोपं आहे ना हे, अतिशय सोपं आहे. एवढं सोपं आहे ना, विचारू नका. काही कठीण नाही याच्यामध्ये, काहीही कठीण नाही. खोटं बोलू नका. कशाला बोलायचं खोटं? त्याबद्दल रागेल, ह्या भावाला रागेल म्हणून खरं बोलायचं नाही, खोटं बोलायचं. आणि काय एक खोटं बोलण्यासाठी तुम्हाला किती वेळा खोटं बोलावं लागलं माहिती भावांनो? आणि त्याचा हिशोब 100 वेळा तुम्ही द्यायला तयार आहेत का? बरं वाटतं ना ते? लय चांगलं वाटेल ना 100 वेळा मी खोटं बोलला, आणि देव पण लय खुश. अहो त्या योबाला प्रत्येक वेळेला तो सैतान विचारत होता. काय विचारत होता माहिती? हा यांनी काय केलं नाही, आणि हात त्याच्या भोवती वाचू. येऊया आपण योबाच्या पुस्तकामध्ये येऊया. योबाचं पुस्तक पहिल्या अध्यायामध्ये या. चला या जरा एक वचन बघूया. योबाचं पुस्तक पहिल्या अध्यायामध्ये या. वाचूया 5वं वचन वाचूया. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी. कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले. न जाणो म्हणजे काय? कळत न कळत माझ्या मुलांनी काहीतरी पाप केलं असेल म्हणून त्यावेळेला ते काय करायचे? बलिदान करायचे. तो हा समय नाही. हा समय कसला आहे माहिती? आपल्या पापाची काय करायची? आपण देवासमोर कबुली करायची आणि देवा ते सोडून द्यायचं. हा समय आहे तो. आता आपण काय परत बकरी कापत बसायचंय का? आणायचे बोकडं बकरी काय आणायचे? परवडेल का आता? नाही ना? ठीक आहे. म्हणून सांगतो काय आहे, एक विश्वासाचं एक आपल्याला एक परिमाण दिलेलं आहे देवाने. काय दिलेलं आहे? विश्वासाचं एक परिणाम दिलेला आहे. त्या विश्वासाला आपल्याला काय करायचंय? पकडून राहायचं आणि काय करायचं? शक्यतो जेवढं होईल तेवढं काय करायचंय? आज्ञा पालन करायचं. आज्ञा काही असं लांब नाही आहेत, काही लांब नाही आज्ञा. आणि बायबल सांगतं की ते काही स्वर्गातून काही तिकडून स्वर्गातून आणायची नाही आणि काही समुद्राच्या पलीकडून पण आणायची नाही. कुठे आहे ती? हे बघा इथंच आहे ते. हे वाचायचं आणि बस आज्ञापालन करत राहायचं देवाचं. काय कठीण नाही भावांनो आणि बहिणींनो.
तिसरा एक पॉइंट आहे बघा, लवकर लवकर आपण करूया. तिसरा जो आहे न्यायीपणाचा मार्ग. हा जो मार्ग आहे तो ह्या मार्गामधून जात असतो. बायबल असं सांगतो. म्हणजे काय, डायरेक्ट हा शब्दाचा जो अर्थ आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट या शब्दाचा अर्थ असा होतो की हा जीवनाचा मार्ग आहे. ह्या मार्गामध्ये 3 गोष्टी आहेत. काय आहे? पहिला आहे जीवनक्रम, आज्ञापालन आणि एक न्यायीपणाचा मार्ग. न्यायीपणाच्या मार्गामध्ये काय मावन्न वाचूया, एक पोषण वाचूया आपण. याकोबाचं पुस्तक 4:17 वाचूया. याकोबचं पुस्तक 4:17 वाचूया. चांगले करणे. हा, चांगले करणे. आता समजा इथं एखादी चटई उलटी झालेली असेल, ती जर सिद्धी सरळ केली तर काय हे चांगले काम आहे. आंधळ्याला कुठे जायचं? खड्ड्यामध्ये सोडायचं, बरोबर ना? कुठे सोडायचं? ही चांगलं काम ना. बघा, एकदम चांगली कामं, न्यायीपणाची कामं काय? एकमेकासाठी प्रार्थना करणं, चांगली कामं करणं. कारण देवाने आपल्याला कसं बनवलंय? चांगलं. एक लूकच्या पुस्तकामध्ये येऊया. लूकचं पुस्तक 10व्या अध्यायामध्ये या. चार 10 मध्ये वाटल्यास 10:16 वाचा बरं. 10 मध्ये एक लिहिलेलं आहे. हा, बस हाच न्यायीपणाचा मार्ग आहे भावांनो. जो देवाचा ऐकून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो तोच न्यायीपणाचा मार्ग. काय अवघड काही नाही याच्यामध्ये, बिलकुल काहीच नाही अवघड याच्यामध्ये. काय अवघड असं काय वाटतंय काय? पण आपण आपलं सगळं असं उलट, असं मिक्सरमध्ये असं फिरतात ते भांड, असं सगळं उलट करून ठेवलं. त्याच्यामुळे काय आहे? भयंकर कठीण झालेलं आहे. अतिशय कठीण करून ठेवलं. कुणी? आपणच करून ठेवलं. त्याला आपणच जबाबदार असणार आहे. दुसरं कोण असणार जबाबदार? तर ह्या जीवनाच्या मार्गामध्ये जात असताना भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला कसं वागायचंय, कसं चालायचंय, काय करायचंय याचं काय पाहिजे? आपल्याला ज्ञान पाहिजे. आपण काय घेतलेलं आहे आपल्या हातामध्ये? आपण काय घेतलेलं आहे? एक तारणाचं तिकीट घेऊन आपण चाललेलो आहे भावांनो आणि बहिणींनो. काय घेतलेलं आहे? तारणाचं तिकीट घेतलेलं आहे आणि आपण त्या रस्त्यामध्ये चाललो. त्या रस्त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणाला शैतान तुमची काय घेणार आहे? त्याच्यामधून त्याला उत्तर देऊन, जबाब देऊन, त्याला नेस्तनाबूद करून तुम्हाला कुठे जायचंय? ह्या शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. प्रॉफिटचं एक वचन आहे, एक मेसेज आहे. डोंगरावरती आकर्षण का? डोंगरावरती जास्त पाऊस का पडतो म्हणून. कुणी वाचलं असेल तर मला माहिती नाही, पण ह्या ठिकाणी पाऊस का पडतो? कारण ह्या ठिकाणी सर्व काही त्या डोंगरातली आर्द्रता खेचून घ्यायची ताकद ह्या ठिकाणी असते. म्हणून काय झालेलं आहे? ती संपूर्ण पाऊस काय करतो? हा डोंगर खेचून घेतो, शोषून घेतो. प्रेज द लॉर्ड, चांगला बोललात. हा संपूर्ण डोंगर काय घेतो? तो शोषून घेतो. आता पाहूया, आपण जीवनाच्या मार्गामध्ये चालत असताना आपल्याला अजून काय काय गोष्टी बघायला मिळतात पाहूया. आपण येऊया मत्तच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय 13 आणि 14 आपण परत वाचण्याचा प्रयत्न करूया. अरुंद दरवाजाने आत जा. हा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा हा रुंद व मार्ग पसरट आहे. हा, पहा. आता हा जो पसरट मार्गाविषयी मी तुम्हाला एकच थोडक्यात सांगतो. तुम्हाला मी पसरट मार्ग आहे ना, काय सांगायची गरज नाही. एवढा अस्त व्यस्त मार्ग आहे ना, तुम्ही कुठेही मोकाट फिरू शकता. त्यालाच म्हटलेलं आहे पसरट मार्ग. पण ह्या मार्गाविषयी मी तुम्हाला आता एवढ्यात सांगणार नाही. मी तुम्हाला फक्त जीवनाच्या मार्गाविषयी जेवढं मला सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगत आहे. आणि दुसरा मार्ग त्याविषयी न बोललेलं मला त्याच्याबद्दल मला जरा बरं वाटलं. कारण का आपल्याला फक्त ह्या मार्गामध्ये जायचं आहे. हा मार्ग तुम्ही स्वीकारलात, पण त्यामध्ये चालणं फार कठीण आहे भावांनो आणि बहिणींनो. जो टिकाव धरून इथपर्यंत पोहोचतो तोलाच काय मिळतंय? विजय मिळतो. विजय मिळणं फार कठीण आहे भावांनो. त्यासाठी बरीचशी तपश्चर्या आहे, खडखड प्रार्थना, सगळ्याच गोष्टी आहेत. आपण अजून एका वचनामध्ये येऊया. योहानाच्या पुस्तकामध्ये 10:10 मध्ये येऊया. योहानाचं पुस्तक 10:10 मध्ये येऊया. चोरी येतो तो केवळ चोरी. हा, बघा, ह्या मार्गामध्ये चालत असताना आजूबाजूला सगळे कोण आहेत? आम्ही सुद्धा रात्री येत असताना काय केलं होतं माहिती? आमच्या सगळ्या पेट्याला काय करून ठेवलं होतं? लॉक करून ठेवलं. का? चोर कधी येतो? दिवसा येतो का?
म्हणून कधी आपण काय करायचं, रात्रीचं काय करत राहायचं, निरंतर प्रार्थना करत राहा असं बायबल सांगतोय. म्हणून आम्ही काय केलं होतं, आमच्या सगळ्या सामानांना काय केलं होतं, आम्ही लॉक लावलं होतं. का लॉक लावलं होतं? कारण चोर येतो, आम्हाला माहिती आहे, गाडीमध्ये चोर येतो, सगळीकडे चोर येतो. इथं सुद्धा आजूबाजूला चोर असणारच आहे, नक्कीच असणार आहे, असणार की नाही. प्रत्येक ठिकाणी तो सगळं काय ऐकत असतो आणि सगळ्या ठिकाणी सगळ्यांना दोष देत असतो. तो बघा, मी ब्रदरनी सांगितलं तो वचन, तिने ते ऐकलं नाही. मग त्याचा जबाब कोणाला? तो प्रभू आणि ती जो कोणी असेल तो. बघा, चोर येतो, तो चोरी, हा पुढे घात व नाश करावयास येतो. हा, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी हा, व ती विपुलपणे व्हावी म्हणून पहा, देव आपल्यासाठी आलेला आहे. कशासाठी आलेला आहे? जीवन प्राप्तीसाठी. आणि ती पण काय थोडी का हो, एवढीच थोडीशी अशी काही 1 किलो 1 गोणी काय असं आहे का? काय अशी मोजून दिली का काय देवाने आपल्याला? विपुल. विपुल म्हणजे विपुलचा अर्थ काय होतो? पुष्कळ. त्याचं काहीही हे नाही. अहो, तुम्ही आणि मी काय करणार आहे? या संपूर्ण पृथ्वीवरती असणाऱ्या लोकांचं काय करणार आहे? न्याय करणार. एवढं आपल्याला उदंड दिलेल्या सगळ्या गोष्टी, परंतु आता काय आहे? लय कठीण आहे ब्रदर ते रस्त्यावर जायचं. इथंच बोंबाबोंब चालली, इथंच बोंबाबोंब. तर पुढे काय असणार आहे? भयंकर बोंबाबोंब पुढं. त्याच्या पुढे तर अजून विचारूच नका. प्रॉफिट सांगतो, एक डॅनियल पर नावाचा एक सेवक होता. काय होता? डॅनियल पर नावाचा एक सेवक होता. त्या सेवकाने पुष्कळ लोकांना कुठे आणलंय? प्रभूकडे आणलंय. पुष्कळ लोकांना प्रभूकडे आणलंय. आणि एक दिवस त्या सेवकाला प्रभूने उठवलं, उचलून घेतलं प्रभूने. आणि देवदूत जर समोर असा तिथे उभा राहिलाय, व तो डॅनियल पर स्वतः देवदूतांना म्हणतो, माझं त्या पुस्तकामध्ये नाव आहे, मला देवाकडे जाऊ द्या म्हणून. ते देवदूत सगळे बघतात, भाई डॅनियल पर आपका नाम याच्यामध्ये कुठेतरी राहिलं असेल, तुम्ही नीट बघितलं नसेल. जरा बघा, मी प्रभूकडे लाखो लोकांना आणलंय. आता तुम्ही किती लोकांना आणलं मला माहिती नाही, परंतु त्यांनी काय केलं? त्या डॅनियल पर सेवकाने लाखो लोकांना प्रभूकडे आणलंय. आणि त्या स्वर्गदूतांना त्याचं नाव सुद्धा सापडत नाही. विचार करा, त्यांची स्थिती बघा आणि मग आपली स्थिती पहिली बघा. विचार करा, आपल्या स्थितीकडेच बघा. पहिलं आपल्याकडे बघायचं, नंतर डॅनियल परकडे बघायचं. तर प्रॉफिट म्हणतो, तर डॅनियल परचं तिथं नाव नाही. स्वर्गदूत पण म्हणतात, भाऊ तुझं इथं नाव नाही. का? कारण का? आक्रमक क्रिया, काही वचन पाळलं नाही. एवढा मोठा सेवक, पण काय देव सांगतो? तुझं इथं ह्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तुझं नावच नाहीये. मग एवढ्या मोठ्या सेवकाची ही हालत आहे भावांनो, बहिणींनो. मग तुम्ही आणि मी विचार करा, आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. आपला जीवनक्रम, आज्ञापालन, आपला न्यायपालनाचा मार्ग आपण कित्येक पटीने सुधारला पाहिजे. फक्त एवढाच प्रामाणिकपणे विचार करा की आपण काय करत आहोत आणि काय करायचंय आपल्याला. बघा, किती खडतर मार्ग आहे हा, तुम्हाला मी सांगतो. एवढा खडतर मार्ग आहे की क्षणाक्षणाला तुमची आणि माझी परीक्षा आहे. परीक्षा ही असणारच आहे. सगळं पार करून आम्हाला कुठे जायचंय? पुढे जायचं आहे. पाहूया अजून एका वचनामध्ये येऊया. योहानाचं पुस्तक 14व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये या जरा. हा पहा, आता ह्या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर अजून एक देवाने एक मार्ग सांगितलेला आहे. ह्या मार्गामध्ये तुम्ही यायला पाहिजे. मार्गामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक सत्य समजेल. एक सत्य समजेल. सत्य काय समजेल तुम्हाला? वाचूया इफिसकराचं पुस्तक 4व्या अध्याय 5व्या वचनामध्ये येऊया आपण. हा, अनेक प्रभू आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे बघा ना, लॉर्ड माउंटबेटन, लॉर्ड सगळे लॉर्ड आहेत, परंतु बायबल काय सांगतं? अनेक प्रभू आहेत. पण बायबल काय सांगतं? एकच प्रभू. एकच म्हणजे काय? एकच म्हणजे पुढे पण नाही आणि मागे पण नाही. हा एकच देव आहे, एकच प्रभू आहे. आणि पुढे काय आहे? एकच प्रभू. हे आम्ही मानलं पाहिजे. आमचा देव काय आहे? एकच आहे. कारण इस्रायलला किती देव आहेत? 4 ना? 3 काय? नक्की? पक्का ना? मग ठीक आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपला देव हा एकच देव आहे. एकच देव आहे, एकच प्रभू आहे. नंतर काय आहे? एकच प्रभू,
एकच विश्वास असणार आहे. एकच प्रभू झाल्यानंतर आम्हाला एक विश्वास येणार आहे की आमचा देव काय आहे, एकच आहे. एक विश्वास येणार आहे. नंतर आम्हाला काय घ्यायचं आहे, बाप्तिस्मा घ्यायचा आहे. ह्या मार्गामध्ये आल्यानंतर आम्हाला इथून पुढे जायचं आहे. बघा, एकदम साधा रस्ता आहे, पण आम्ही त्याला कसं करून ठेवलं, असं फिरून ठेवलंय. आणि एवढं असं फिरून ठेवलंय की त्याची काय आपल्याला सोयच नाही. आपल्याला आम्ही एवढं त्याला फिरून ठेवलेलं आहे. आपण अजून एका वचनामध्ये येऊया. पहा, हा काय आत्ताच मार्ग तयार केलेला असं नाहीये म्हटलं. प्राचीन काळापासून नाही का हा मार्ग देवाने आपल्यासाठीच तयार करून ठेवलेला आहे. कधी, आज नाही. पाहूया एका वचनामध्ये येऊया. पहा, आदामाने पण नाही का काय केलेलं आहे, शेतला सांगितलेलं आहे, शेतनी अनुषला सांगितलं आहे, अनुषनी सगळ्यांना पुढं काय केलेलं आहे, देवाची प्रार्थना सुरू झालेली. प्राचीन काळचा मार्ग आहे, आत्ताचा मार्ग मुळीच नाही. हा भावांनो बहिणींनो, तो डोक्यात तुम्ही आणूच नका की हा आजचा मार्ग नाही. प्राचीन काळापासूनचा हा मार्ग आहे. वाचूया आपण एका वचनामध्ये येऊया. इर्म्याचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये 16व्या वचनामध्ये या. इर्म्याचं पुस्तक 6वा अध्याय. परमेश्वर म्हणतो, हा चव्हाट्यावर उभे राहून हा पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा. सन्मार्गाने चाला, हा. अशाने तुमचा जीवास विश्रांती मिळेल. पण ते म्हणेल, आम्ही चालणार नाही. हा, तरी काय आहे, ह्या मार्गामध्ये चालण्याची काय आहे, त्यांची इच्छाच नाही. आणि आमची पण इच्छा आहे ना की नाही. कोणाचा आवाज येत नाही. प्रेज द लॉर्ड. चला, एवढी तरी इच्छा आहे, थोडीफार तरी पुष्कळ आहे. अजून पुढे अशी विश्वास धरतो की तुमची इच्छा वाढेल म्हणून, अशी मी विश्वास करतो. पाहूया परत एक वचन वाचूया. परमेश्वर म्हणतो, हा चव्हाट्यावर उभे राहून पहा हा आणि पुरातन मार्गापैकी हा कोणता म्हणून विचारा. हा, पहा, पुरातन मार्गापासून म्हणजे बघा, तुम्ही आदमापासून या. बघा तुम्ही पुरातन मार्ग म्हणजे बायबल कधीपासून चालू होतं बघा तुम्ही. आदमाच्या वेळेपासून. आदमने काय केलं, शेतला सांगितलं, शेतने अनुषला सांगितलं. सगळ्यांनी ह्याच मार्गाविषयी प्रचार केलेला आहे. दुसऱ्या मार्गाविषयी बिलकुल प्रचार केलेला नाही भावांनो आणि बहिणींनो. आजही आम्ही पण प्रचार करणार आणि तुम्हीही प्रचार करता. तर कोणत्या मार्गाविषयी प्रचार करणार, ह्याच मार्गाविषयी, जीवनाच्या मार्गाविषयी. आणि इथून पुढेही प्रभूचं येण्यापर्यंत आम्हाला हाच प्रचार करायचा आहे. काय आहे भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला पुढे जायचंय, जीवनाच्या मार्गामध्ये जायचंय. आणि आपलं एकटा नाही जायचंय, आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाची पण आठवण करायची, आपल्या मंडळीची पण आठवण करायची. ते गेले जाऊ दे ना असं नाही. त्याचं काय पाय पकडून जाणार आपण? किती जणांची इच्छा पाय पकडून द्यायची, साडीचा पदर पकडून द्यायची? किती जणांची इच्छा आहे? नाही, कोणाची इच्छा नाही ना. स्वतः तयार व्हायला पाहिजे भावांना बहिणींना, स्वतः तयार झालं पाहिजे. कारण देव तुम्हाला प्रत्येकाला जा विचारणार, प्रत्येकाने काय काय केलं त्याचा विचार करणार देव. असं काय सोडणार का देव? मुळीच नाही सोडणार. हा, तर आम्हाला हा प्राचीन काळाविषयीचा जो मार्ग आहे त्याची आम्हाला माहिती पाहिजे. हा, ठीक आहे. आपण एका वचनामध्ये येऊया. योहानाचं पुस्तक 5वा अध्याय 24व्या वचनामध्ये या. योहानाचं पुस्तक 5वा अध्याय 24व्या वचनामध्ये या. मी तुम्हाला खचित हा बोल. खचित सांगतो, हा जो माझे वचन ऐकतो हा व ज्याने मला पाठवले हा त्याच्यावर विश्वास ठेवतो, हा त्याला सर्व काळचे जीवन आहे. हम्म आणि तो न्यायात येणार नाही, हम्म परंतु तो मरणातून हा. जीवनात पार गेला आहे. पहा, किती सरळ सरळ वचन लिहिलेले. पहा, सरळ, एकदम सरळ सरळ आहे. काही जास्त अवघड वाटतं काय वचनामध्ये? समजण्याचा प्रयत्न केला तर काही समजत नाही का? समजतंय ना? पहा, वचन सांगतं, वाचा परत एकदा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो. मी तुम्हाला खचित खचित सांगतो. खचित खचित म्हणजे काय होतं भावांनो बहिणींनो? खात्रीने. एकदम खरोखर बोललेला. खात्रीने म्हणजे काय? 100%. 1% कमी आहे याच्यामध्ये? काय डाऊट वाटतो कोणाला? देवाने एक शब्द जर सांगितला आणि जे बोललं ते काय आहे? शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मत्तई लूक 5:17 असं सांगतं की देवाला काय सर्व काय शक्य आहे. अशक्य असं देवाला काहीच नाही असं सांगतं. ते वचन वाचा बहिणींनो. आताचं जे वचन वाचत होता तुम्ही ते एके दिवशी असे झाले, नाही, ते नाही. मी तुम्हाला खचित हा, सांगतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. तर जो माझे वचन ऐकतो. हा, पण वचन ऐकून त्याचं पालन कोण करतं भावांनो आणि बहिणींनो? वचन तर आजपर्यंत आम्ही सगळं वचनच वाचतो, वचन वाचतो सगळं, पण त्याचं पालन कोण करतंय? इथंच तर मोठा प्रश्न आहे ना. पालन कोण करणार? लय कठीण आहे का? पहा, त्यावेळेला एका वचनामध्ये या. लूकचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये या. लूकचं पुस्तक
सॉरी लूकचं पुस्तक 10:17 या. मग त्याने हम्म. सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले. लूक 10. नंतर ते हा 72 जण हा हा आनंदाने परत येऊन म्हणाले, हम्म प्रभूजी, हम्म. आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. हा बस समजा आता हे जे 72 जण आहेत, हे 72 जण आहेत, ह्या 72 जणांबरोबर प्रभू होता का शेवटपर्यंत? पण स्वर्गाच्या राजाची गुजर किती लोकांना माहिती होती? 5,000. हा फक्त शिष्य जे होते, शिष्य किती होते? आणि हे शिष्य किती? 72. मग यांना माहिती आहे जास्त. अजून एक वचनामध्ये या, लूकचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये या. योहानाचं पुस्तक 6:60 या. योहानाचं पुस्तक 6वा अध्याय 60व्या वचनामध्ये. मग त्याच्या शिष्यातील हा पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, हा हे वचन कठीण आहे. अरे बाप, देवाचं वचन कठीण आहे का हो? देवाचं वचन कठीण आहे. पहा, हे 72 जण वचन कठीण आहेत म्हणून काय झालेले आहेत बसा. मग त्याच्या शिष्यातील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, हे वचन कठीण आहे, हा हे कोणाच्याने ऐकवेल. हा पुढे वाचा. तेव्हा आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहेत. हे येशू आपल्या अंतरी जाणून त्यांना म्हणाला, हे तुम्हाला अडखळण आहे काय? हा त्याच्यामध्ये 67 वाचा सिस्टर. यास्तव येशू त्या 12 जणांस म्हणाला, हा तुम्ही ही निघून जायची इच्छा धरता काय? हा पहा, ते 72 जण निघून गेलेले आहेत आणि 12 जण थांबलेले आहेत. 12 जणांना प्रभू काय उत्तर देतोय? तुम्ही ही निघून जायची इच्छा धरता काय? पण त्याच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती म्हणतोय, पेत्र काय म्हणतो? देवाची जी वचनं जी आहेत ती काय आहेत? सार्वकालिक जीवनाची वचने जी आहेत आपल्याकडे. आम्ही कुठे जाणार? एक प्रॉफिटचा मेसेज आहे, एकदम चांगला मेसेज आहे. हम किसके पास जाए म्हणून असा एक मेसेज आहे. हम किसके पास जाए म्हणून हा एक मेसेज आहे. कुणी वाचला असेल तर पहा तो मेसेज. पहा, देवाच्या राज्याची गुज 12 जणांकडे आहे. त्याच्यातलं एक जण कोण आहे? त्यांनी सगळं बरंच काय काम केलेलं आहे आणि परत काय केलेलं आहे? त्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण 72 जण ही जे हे जास्त आहे. आज हे 72 जण काय आहे? हे डिनॉमिनेशन आहे. त्यांच्या क्रियामध्ये ते चाललेले आहेत. परंतु काय, ही भाकर तर हीच खातात, त्याचंच नाव घेतात, परंतु काय, त्याचं वचनाचं पालन करत नाही. कारण काय, हे वचन काय त्यांना वाटतं? कठीण वाटतं. मग त्यांनी आपल्या पद्धतीने सगळे चालू केलेलं आहे. तुम्ही काय करा? केस कापा. तुम्ही काय करा? नेल पॉलिश लावा. तुम्ही काय करा? तुमच्या मनाने जसं वाटेल तसं करा. गे मॅरेज करा, मुली लग्न करा, मुलं लग्न करा, काय पाहिजे ते तुम्ही सगळं करा. सिस्टर पण कुठे या? सिस्टर पण कुठे यायचं? वेदीवरती येऊन सगळं काय करा तुम्ही. मग हे कोणाचे? हे कोण आहेत? हे खरं आहे भावांना. हेच चाललेलं आहे आज जगामध्ये. याच्यापेक्षाही बेकार स्थिती तुम्हाला मी खरं सांगतो, याच्यापेक्षाही बेकार स्थिती. आपल्याला तिकडे जायचं नाही, पण आपल्याला एकच मार्ग आहे, हा रस्त्यामध्ये जायचंय. पण आपल्याला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय चाललंय याची पण थोडी काय पाहिजे आपल्याला जाणीव, कल्पना ही आपल्याला पाहिजेच पाहिजे. ते तर नाही तर मग आपण आपल्या आंधळेपर्यंत चालत राहायचं नाही. एकदम डोळसपणे अंधकाराच्या सगळ्या गोष्टी पाठीमागे टाकून आपल्याला प्रकाशाच्या गोष्टीकडे आपल्याला पुढे जायचं आहे. पहा भावांनो आणि बहिणींनो, येऊया आपण एका वचनामध्ये येऊया. पहिला योहान 5वा अध्याय 20वा वचन वाचूया आपण. पहिलं योहान 5वा अध्याय 20वा वचन वाचूया. आपल्याला ठाऊक आहे हा की देवाचा पुत्र आला आहे, हा आणि जो सत्य आहे हा त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. हा जो सत्य आहे हा त्याच्या ठाई, हा म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त हा याच्या ठाई हा आपण आहोत. हा हाच खरा देव हा. सार्वकालिक जीवन आहे. पहा, एक जीवनाच्या नंतर अजून एक आपल्याकडे आहे, त्याला म्हटलेलं आहे सार्वकालिक जीवन, इंटरनल लाईफ त्याला म्हटलं. कोणाकडे इंग्लिशचं बायबल असेल तर कोणीतरी वाचताल का भावांनो बहिणीनो? इंग्लिशचं बायबल असेल त्याच्यामध्ये पहा एकदम चांगला शब्द लिहिलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे सार्वकालिक जीवन. आपण नॉर्मल लिहितो, पण इंटरनल जे म्हटलेलं आहे, इंटरनल म्हणजे काय? अनंत कालचं जीवन त्याला म्हटलेलं आहे. एकदम चांगला वर्ड आहे. इंटरनल लाईफ त्याला म्हटलेलं आहे. ते आपल्याला देवाने दिलेलं आहे. ह्या जीवनाच्या मार्गामध्ये चालताना जो व्यक्ती जिंकून तिच्या पुढे पोहोचतो त्याला काय आहे? एक इंटरनल लाईफ त्याला मिळालेलं आहे. अनंत कालचं जीवन, सार्वकालचं जीवन त्याला मिळालेलं आहे. जीवनाच्या मार्गामध्ये जो कोणी येतो त्याचं वचनाचं पालन करतो त्याला ह्या ठिकाणी गेल्यानंतर काय मिळतं? एक
सार्वकालिक जीवन, इंटरनल लाईफ मिळतं असं बायबल सांगतं. प्रत्येक वचन परत एकदा वचन वाचा. आपल्याला हा ठाऊक आहे की हा देवाचा पुत्र आला आहे हा आणि हा तो सत्य आहे. तो सत्य आहे. त्याला ओळख किती जण विश्वास ठेवतात तो सत्य आहे म्हणून? प्रेज द लॉर्ड. खरोखर आहे. कारण काय आहे? मार्ग, सत्य, जीवन तोच आहे. पिलाच्या समोर काय बोलला? तू सत्य आहे ना का? सत्याची गवाही देण्यासाठीच मी काय आलेलो आहे? या भूमीवरती आलेलो आहे. आणि काय? मी सत्य आहे म्हणून त्यांनी ती पिलाच्या समोर गवाही दिली. वाचा ते बहीण वचन ते त्याला वाचा. ओळखण्याची बुद्धी हा त्याने आपल्याला दिली आहे. हा तो सत्य आहे. हा त्याच्या ठाई हा म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठाई हा आपण आहोत. हा. हाच खरा देव आहे. देव आणि सार्वकालिक जीवन आहे. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. पहा, ह्या ठिकाणी आम्ही जात असताना आम्हाला कितीतरी संकट, कष्ट, सगळं काय येईल, परंतु ज्याला कान आहे तो काय करो, आणि ज्याला कान नाही तो काय करो? आपापल्या क्रिया करो. आपापल्याच जे जबरदस्ती आहे, बिलकुल जबरदस्ती नाही. पण जो ऐकून त्याचं पालन करतो त्याला काय आहे? एक सार्वकालिक जीवन. अजून एका वचनामध्ये येऊया, आपण वाचूया. योहानाचं पुस्तक 6वा अध्याय 48व्या वचनामध्ये आपण योहानचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये मी जीवनाची भाकर आहे. पहा, आता ह्या ठिकाणी देव काय म्हणतोय? मी जीवनाची भाकर आहे. किती जण विश्वास करतात ह्या वचनावरती भावांनो आणि बहिणींनो? प्रेज द लॉर्ड. बघा, बायबल सांगतं मी जीवनाची भाकर आहे आणि तुमच्या पूर्वजांनी अरण्यात खाल्ला तरी ते मेले. हा स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की हा ती जर कोणी खाल्ली हम्म. तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. पहा, या भाकरीतून जो कोणी खाईल हा. तो सर्व काळ वाचेल. पुन्हा एकदा मोठ्याने वचन वाचा ते सगळ्यांनी. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. हा पहा, अशी ही भाकर कुठली? जिवंत भाकर आहे. कुठली भाकर आहे? अक्का हा चालतो? अक्का हा चालतो? याचं बटन कुठलं? हेच ना? काय वचन काय सांगतं? मी वाचा. स्वर्गातून भाकर आहे. आकाशातून खाली आली. हा सगळ्यात महत्वाचं हे वचन आहे. आकाशातून खाली आलेली जिवंत भाकर हा. ती मीच आहे. बस. जर कोणी या भाकरीतून खाईल तर तो सर्व काळ जगेल. पहा, आणि वाचा 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 वाचा. आणखीन जी भाकर मी देईन हम्म. ती माझे मांस आहे. हम्म. ते जगाच्या जीवनासाठी आहे. पहा, हे जे आहे हे संपूर्ण जगाच्या जीवनासाठी आहे. पण याच्यामध्ये किती जण भाग घेतात? सगळ्यांसाठी आहे का? आपल्या देवाने संपूर्ण जणांसाठी, सगळ्यांसाठी रक्त वाहिलं का? सगळ्यांसाठी रक्त वाहिलं का? त्याच्या लोकांसाठी रक्त वाहिलं जे त्याचे. त्याला माहिती आहे माझा कोण आहे, हा कोणाचा आहे आणि हा कोण आहे, हाबेल कोण आहे आणि काईन कोण आहे, हे देवाला पक्क माहिती आहे. काय सांगण्याची गरज नाही. कोण 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 काय काय आहे हे देवाला सांगण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. त्यावेळेला ज्यावेळेला 1,44,000 लोकांवरती शिक्का मारण्यात येणार आहे भावांनो आणि बहिणींनो, आज इस्रायलमध्ये त्यांचे सगळे गोत्र इतर बितर झालेले आहेत. बरोबर आहे? इस्रायलमध्ये त्यांचे सगळे जेवढे 12 गोत्र आहेत इस्रायलमध्ये, आज कोणालाही माहिती नाही कुठल्या गोत्रामध्ये कोण आहे, कुठल्या गोत्रामध्ये कोण नाही. पण त्यावेळेला ज्या वेळेला 2 साक्षीदार तिथे इस्रायलमध्ये उभे राहतील, त्यावेळेला 1,44,000 लोकांवरती प्रत्येक गोत्रातून शिक्का मारण्यात येईल. मग त्यावेळेला ते देवाला माहिती आहेत का नाही कोण कोण कुठल्या गोत्रामध्ये आहे? एका वचनामध्ये या. चला, एक स्तोत्र 50 मध्ये या. आकाशामधले प्रत्येक पक्षी त्याला माहिती आहेत का नाही बघा. बायबल काय सांगतं बघा बरं. स्तोत्र 50 मध्ये या, त्या वचनामध्ये बघा. अ 12 मध्ये 10 मध्ये या. स्तोत्र 50. कारण वनातला प्रत्येक पशु माझा आहे. हा. हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझीच आहे. हा. आणि डोंगरातील सर्व पाखरे मी ओळखतो. हा, मी ओळखतो. आणि रानातले वनपशु हा. माझे आहे. बघा, त्यांना 15 वचनामध्ये नाही त्या ठिकाणी असं आहे
की प्रत्येक पक्षी त्याला माहिती आहे देवाला, प्रत्येक गुरढोराबद्दल त्याला माहिती आहे. तुमच्या आमच्याबद्दल विशेष करून त्याला माहिती नसणार का भावांनो बहिणींनो? माहिती असणार का नाही? आपण जर त्याची लेकरं जर आपण मानत असोल किंवा आपण त्याला स्वर्गीय पिता जर मानत असोल तर तुमच्या गरजा तो काय ओळखणार नाही का? बायबल सांगतो कुणी साप मागितलं तर त्याला काय दुसरं काय देणार आहे का? लेकरांनी काहीतरी मागितलं तर त्याला काय विचित्र काय देईल का आपला देव? मागितलं तर काय मिळणार का? नाही मिळणार ना. मागितलं तर मिळत नाही असं काय आहे का? आणि तो देणार नाही असा देव आहे का आपला? पण आपण मागितलं आणि तेही गरजा ओळखून आपण देवाला मागायचंय. नाहीतर आपण मागायची BMW आणि आपल्याकडे तर पेट्रोलला पैसे नाहीत. बघा आपला देव तसा पुष्कळ धनी आहे आपला देव. बघा तुम्हाला सांगतो. पण आपण काय आपली गरज आहे ते ओळखून मागायला पाहिजे. नाही तर मागायची एखादी फॅक्टरी मोठी आणि चालायलाच माणसं नाही. बघा हेच चाललंय आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये. आपलं हेच चाललंय. खरंच तुम्हाला सांगतो हेच चाललंय. जास्त काय नाही हेच चाललंय. फॅक्टरी मागायची माणसं नाहीत आपल्याकडे, चालायला कोण नाही. मग काय सगळं बोंबाबोंब. असं नाही करायचं भावांनो बहिणींनो. ठीक आहे. बघा आपण एक वचनामध्ये येऊया. पहिलं तिमोथेऊ पहिला अध्याय 17व्या वचनामध्ये येऊया आपण. पहिलं तिमोथेऊ पहिला अध्याय 17व्या वचनामध्ये येऊया. जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच देव आहे, त्याला सन्मान व गौरव युगानयुग असो. आमेन. किती जण त्या देवाला आपण सन्मान देतात? खरं सांगा तुम्ही. प्रत्येक वेळेला सन्मान देतात का त्याला? पहिलं स्थान तुम्ही त्याला देतात का? कोणीतरी त्या देवाला पहिलं स्थान देण्याचा प्रयत्न करता का? विचार करा तुम्ही. त्या देवाला आपण पहिलं स्थान देण्याचा कोणीतरी प्रयत्न करता का जीवनामध्ये? मुळीच नाही. का बरं? का देवाने का आपलं वाईट केलंय का? मग का त्याला आपण पहिलं स्थान देत नाही? विचार करा, थोडासा विचार करा की देवाने आपल्यासाठी किती चांगली कामं केलेली आहेत. काय नाही केलं देवाने आपल्यासाठी? आईच्या उदरामध्ये बायबल सांगतो आपली घडण होत असताना देवाच्या नेत्राने आपल्याला सगळं पाहिलेलं आहे. किती अद्भुत रीतीने त्याची आपली घडण केलेली, अद्भुत रीतीने त्याने आपल्याला आतापर्यंत सांभाळलंय, आपल्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येकाला त्यांनी त्याच्या इच्छेनुसार ठेवलेलं आहे. मला काय त्यांनी धीरूभाई अंबानी वगैरे असं काय केलं नाही, करोडपती वगैरे असं मला काय केलं नाही. माझ्यासाठी देवाने काय तरतूद करून ठेवली त्यांनी तसं मला ठेवलेलं आहे. भावासाठी काय तरतूद करून ठेवली त्याच्यासाठी केली. प्रत्येकासाठी देवाने तरतूद केलेली आहे की नाही? मग आपण त्याला धन्यवाद देण्यासाठी, त्याला महिमा देण्यासाठी आपल्यामध्ये का उणिवा यायला पाहिजे? विचार करा काय कमतरता काय आपल्यामध्ये. त्याचंच आत्मपरीक्षण केलं ना तर मला तरी असं वाटतं की काही जास्त सांगण्याची गरज वाटणार नाही असं तरी मला वाटतंय. कारण ह्या मार्गामध्ये चालत असताना त्रास आहे. बघा तुम्ही इथं पोचलात. बघा भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही ह्या ठिकाणी पोचलात. कुठं माहिती का? अगदी 99 वरती पोचलात. किती? 99 वरती पोचलात. किती राहिलाय? 1%. आणि या ठिकाणी तुम्हाला जर कुणी खेचलं किंवा या ठिकाणी तुमची जर परीक्षा झाली तर तुम्ही पडल्यानंतर कुठे येणार माहिती? विचार करा. एक तुम्हाला छोटस एक सांगतो, छोटस थोडं, कारण आता इथे डोंगर आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती इथून बसलेला आहे, एक व्यक्ती ह्या ठिकाणाहून इथं आलेला आहे आणि इथून दोघं जण इथं आल्यानंतर बोलतायत. ह्या ठिकाणी दोघं जण बोलतायत, एक व्यक्ती आणि हा एक व्यक्ती. हे दोघं व्यक्ती कुठे चाललेत माहिती का? हे डोंगरावरती चाललेले. हा व्यक्ती बडबड बडबड करत चाललेला आहे आणि एक व्यक्ती आपला ओझं घेऊन चाललेला आहे. हा व्यक्ती काय झालाय? एक व्यक्ती ओझं घेऊन चाललेला आहे आणि हा एक व्यक्ती काय झालेला आहे? बडबड बडबड करत चाललेला आहे. हा जो ओझं घेऊन चाललेला व्यक्ती आहे, एवढा ओझं घेऊन चाललेला आहे, अगदी थकलेला आहे, तरी तो आपला निमूटपणे चाललेला आहे. कुठे चाललेला आहे? निमूटपणे चाललेला. हा व्यक्तीची बडबड चाललेली आणि हा इथंच थांबलाय. कुठे थांबलाय? भावांनो आणि बहिणींनो, इथंच थांबलाय. किती रस्त्यामध्ये माहिती का? 10% रस्ता क्रॉस केला नाही तरी इथंच थांबलाय. तरी पण त्याची बडबड चालूच आहे. पण जायचंय कुठे? इथेच आहे. इथेच जायचंय. सगळ्यांना इथंच जायचंय भावांनो बहिणींनो. ह्या ठिकाणी काय आहे?
या ठिकाणीच क्रॉस आहे तिथे, आणि इथेच आहे हा जो कॅपस्टोन जो आहे हा इथेच आहे. पहा, हा जो व्यक्ती इथंच येऊन चाललेला आहे, इथंच त्याची बडबड चाललेली आहे, आणि तो व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला विचारतोय, अरे एवढं ओझं घेऊन तू इथं कशाला चाललास? काय विचारतोय? हे एवढं ओझं घेऊन तू वरती कशाला चाललास? तो व्यक्ती त्याला अतिशय नम्रपणे उत्तर देतो, माझ्या मुला हे तुझंच ओझं आहे. पहा, ते कोण आहेत? आम्ही आहोत. कोण आहेत? आम्ही आहोत. आमचं ओझं उचलून कोण चाललेलं आहे? देव चाललेलं आहे. आणि आम्ही काय करत आहोत? आम्हीच व्यर्थ बडबड करू, व्यर्थ ज्याला म्हटलं. म्हणून एका उपदेशकामध्ये म्हटलंय सगळं व्यर्थ आहे. वाचूया उपदेशकामध्ये येऊया, 12व्या अध्यायामध्ये येऊया. उपदेशकाचं पुस्तक 12व्या अध्यायामध्ये येऊया. सगळं काय व्यर्थ आहे असं उपदेशक सांगतो. वाचूया 13व्या वचनामध्ये वाचूया. गोष्टीचा शेवट हा आहे, सर्व काही ऐकण्यात आले आहे. देवाचे भय धर. फक्त काय? देवाचं भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. त्याच्या आज्ञा पाळ. कारण मनुष्याचे सारे कर्तव्य हेच आहे. मनुष्याचे सारे कर्तव्य हेच आहे. कारण प्रत्येक गुप्त गोष्टी सुद्धा, प्रत्येक कर्म, ते बरे असो किंवा वाईट असो, देव न्यायात आणेल. देव न्यायात आणेल. पहा, म्हणून भावांनो आणि बहिणींनो, आम्ही ह्या मार्गामध्ये चालत असताना आम्हाला विशेष करून किती चांगल्या रीतीने चालण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. विचार करा तुम्ही. आता परत आपण एकदा वचनामध्ये येऊया. यिर्मयाचं पुस्तक 21वा अध्याय 8व्या वचनामध्ये येऊया. या लोकांस असे सांग, परमेश्वर म्हणतो, पहा मी तुम्हाला जीवनाचा मार्ग व मरणाचा मार्ग दाखवतो. अच्छा, पहा, आता आपण कम्प्लीट 1 तास 5 मिनिटं आपण जीवनाच्या मार्गाविषयी बोललेलो आहोत. माझ्याकडे रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे, कारण 1 तास 5 मिनिटं झालेली आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता एक थोडा वेळ फक्त चालेल ना? थोडा वेळ बोललं तर नक्कीच ना? ठीक आहे, थोडा वेळ मी बोलत आहे दुसऱ्या मार्गाविषयी, ज्या मार्गाविषयी आता आपण वाचलेला आहे. पहा, येऊया आपण एका वचनामध्ये येऊया. अनुवादचं पुस्तक 30व्या अध्यायामध्ये या, आणि 15 ते 19 पर्यंत आपण एक वचन वाचूया. 15वा अनुवादचं पुस्तक. पहा, जीवन व मरण आणि व लाभ ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहे. मी तुला आज्ञा करीत आहे की तू आपला देव परमेश्वर याचवर प्रेम कर, त्याच्या मार्गांनी चाल, आणि त्याच्या आज्ञा व विधी व नियम ही पाळ. म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील, आणि ज्या देशचे वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुझे कल्याण. बस थोडंसं वाचूया. पहा, जीवन आणि मरण काय केलेलं आहे देवाने? आपल्या समोरच ठेवलेलं आहे. थोडंसं व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मला व्यवस्थित बोलता येईल. पहा, जीवन आणि मरण, हानी आणि लाभ ही आज मी पुढे ठेवली आहे. तुमच्या समोर ठेवलेली आहे. जबरदस्ती केलेली आहे का देवाने? तुमच्या पुढे जेवण वाढवून ठेवलेलं आहे. खायचं आहे बिर्याणी तर खा, नाही तर तशीच राहू द्या. दुसरं कोणतरी नक्कीच खाईल, कारण का बिर्याणी कोणी शिळी ठेवत नाही, बिर्याणी संपली जाते. बरोबर ना? बसा बहीण जरा. मी तुला आज्ञा करीत आहे की तू आपला देव परमेश्वर याचवर प्रेम कर. देवाने सांगितलं काय? तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर, त्याच्या मार्गांनी चाल, त्याच्याच मार्गाने चाल, आणि त्याच्या आज्ञा व विधी व नियम ही पाळ. म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील. म्हणजे जर त्याच्या आज्ञा पाळून आम्ही जर राहिलो तर आम्ही काय करू? बहुगुणित होऊ. पण आम्हाला बहुगुणित व्हायची इच्छा असेल तर, आम्हाला एकटंच राहायची सवय असेल, मी एकटाच चर्चला जाईल, माझ्या पतीला घेऊन येणार नाही, माझ्या मुलांना घेऊन बिलकुल येणार नाही, तर काय मी एकटा जाणार का वरती? एकटं जायचंय आपल्याला? नाही भावांनो बहिणींनो, आम्हाला सगळ्या कुटुंबाला जायचंय. आमचा परिवार पण आहे का नाही? येऊशा का म्हणतो मी व माझे घराने, माझं घराने पण पाहिजे ना भावांनो आणि बहिणींनो. आमचे ब्रदर पण पाहिजे, मुलं पण पाहिजे, सगळेजण यायला पाहिजे ना. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, गोष्ट म्हणजे हकीकत आहे. बायबलमध्ये शब्बात दिवस काय एकट्यानेच पाळायचा पवित्र?
कुटुंबामध्ये आपण एकटेच आहोत? सगळ्यांनी यायला पाहिजे परिवारामध्ये, सगळ्यांनी. होऊ शकतं कुणी ब्रदर, भाऊ, बहीण, मुलं येत असतील नसतील, परंतु त्यांना प्रार्थना करून आपल्या घेऊन यायचं. जर तुम्ही तसं नाही केलं तर त्यांचा जीवनाचा जाप तुम्हालाच विचारणार, आम्हाला नाही विचारणार, तुम्हालाच विचारणार. माझं काम सांगण्याचं आहे भावांना, बहिणींना, माझं काम सांगण्याचं आहे. तुमचं काम आहे ते कृतीत आणायचं की नाही आणायचं ते कोण विचारणार तुम्हाला? देव विचारणार. पण जाप तुम्हाला 100% विचारणार. पहा आता ते वचन वाचूया. जीवन व सुख आणि मरण हा. व दुःख हे आज मी तुझ्या पुढे ठेवले आहे. हा, तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. पहा ह्या ठिकाणी देवाने आपल्याला जीवन आणि मरण सगळं काय आपल्या समोर ठेवलेलं आहे. काय काय आपल्याला घ्यायचंय का नाही घ्यायचंय ते आपण आपलं ठरवायचं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी पाप केलेलं आहे, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यासाठी एक वस्तू देवाने ठेवलेली. आपण एक वचन वाचूया. रोमकरासचं पुस्तक 3:23 मध्ये या. रोमकरास 3:23 मध्ये या. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणी पडले आहे. पहा सगळ्यांनी हे जीवनाच्या मार्गामध्ये जे आहेत त्यांच्यासाठी तर नाही आहे, परंतु ह्या दुसऱ्या मार्गामध्ये जे आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. हेही तुम्हाला माहिती पाहिजे की हे काय आहे, माहिती पाहिजे ना. ठीक आहे. सगळ्यांनी काय केलेलं आहे? पाप केलं. आणि पापाचं वेतन काय आहे? मग पापाचं वेतन मरण आहे, तर आपण चांगले काम केलेलं त्याचं पण काहीतरी मिळेल का नाही तुम्हाला? आहे का नाही? काय ना काहीतरी आहे. पुष्कळ काय आहे भावांनो बहिणींनो, असं काही नाही. पुष्कळ काय आहे, पुष्कळ काय आहे. तर आपण चांगलं काम करत राहायचं का ह्या मार्गामध्ये लोकांना सोडत राहायचं? विचार करा. बायबल सांगतं एका व्यक्तीचं जर तुम्ही मन फिरवलं, एका आत्म्याला तुम्ही जर प्रभूकडे आणलं तर काय होतं? देव स्वर्गामध्ये काय होतं? ह्या व्यक्तीला जो ह्या मार्गामध्ये आहे त्याला जर तुम्ही टर्न करून त्या मार्गामध्ये आणलं तर का एक पारितोषिक मिळेल का नाही? एक स्टार तरी मिळेल का नाही? एक बहीण आहे, तिची अशी गवाही आहे की तिने अशा जे वाईट मार्गामध्ये आहेत ना त्या बऱ्याचशा लोकांना टर्न करून आणलं आणि तिला प्रभूने उचललं आणि तिला एका चांगल्या अशा प्रभूने तिला खोलीमध्ये ठेवलं. कारण काय खोले आहेत तिथे ना, आहेत का नाही? यवन 14:6-7 मध्ये म्हटलं. त्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत आणि चांगले चांगले तिथं घर आहेत ना. बोले आम्ही या ठिकाणी छोट्याशा घरामध्ये राहत असो, छोटीशी आमची मंडळी असेल, परंतु देवाचं वचन काय सांगतं? हे छोटा कळपा तू आम्ही थोडे जरी असू द्या पण प्रभू आमच्या मध्ये असला पाहिजे. तर त्या बहिणीला देवाने उचलल्यानंतर त्या ठिकाणी तिला एक रूम दिला आणि तिच्या अंगावरती असे कित्येक स्टार होते. तर एक व्यक्ती प्रभूकडे विचारतो, प्रभू हे काय आहे तिच्या अंगावरती? हे स्टार काय आहेत? प्रभू तिला उत्तर देतोय, मुली, माझ्या ह्या मुलींनी कित्येक नाशात जाणाऱ्या मुलांना हे प्रभूकडे आणलेले, माझ्याकडे आणले आणि तिला हे काय मिळालेलं आहे? पारितोषिक मिळालेलं आहे. पहा किती आनंदाची गोष्ट असेल ही, सांगा बरं. देव पहा, जर आपण आपल्या देवाला स्थान दिलं नाही, त्याचा महिमा आपण त्याला प्रगट केला नाही, त्याला जर आम्ही ते स्थान जर दिलं नाही देवाला, तर देव आम्हाला त्याच्या देवदूतासमोर सुद्धा आम्ही तो नाकाराल. एवढ्या मित्रामध्ये आम्हाला शरम वाटते आमच्या देवाचं नाव घ्यायला, बरोबर ना? वाटते ना? आमच्या नातेवाईकामध्ये पण आमच्या देवाचं नाव घ्यायला कधी कधी वाटतं. कसं काय, आता आमचे विश्वासी मित्र असतील, भाऊ नातेवाईक असतील, पण जर आपण त्या देवाला त्या ठिकाणी सन्मान दिला नाही तर देव पण आपल्याला तिकडे सन्मान देणार नाही, खरोखर सन्मान देणार नाही. पहा एका वचनामध्ये येऊया आपण.
स्तोत्रसंहिता 32 मध्ये या. स्तोत्रसंहिता 32 1 आणि 2 मध्ये या. पहा, एक देवाने याच्यामधून सुद्धा एक मार्ग केलेला आहे. दावीद राजाने किती पाप केलेलं आहे? खूप पाप केलं. प्रत्येक जणांचं त्यांनी वध केलेलं आहे. प्रत्येक किती लोकांना त्यांनी उरिया म्हणा सगळे अधर्माची कामं केली दावीद राजांनी. केली का नाही? परंतु ती त्याच्यासाठी होती. देवाने काय केलं त्यावेळेला एक परिणाम आणलं. काय की ते पाप ढाकण्यासाठी एक परिणाम आणलं की त्या मार्गातून दावीद राजाला बाहेर काढण्यासाठी. पहा, एक मार्गातून बाहेर काढत आहे देव. कसा बाहेर काढत आहे बघा तुम्ही. एक एकाला त्या त्या ठिकाणून बाहेर काढत आहे देव. कसं बाहेर काढत आहे? पण ते सगळ्यांसाठी आहे का भावांनो बहिणींनो? नाही. पहा, सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी नाही. जर काही गोष्टींची आमच्याकडनं चुका झाली असेल, पाप झाले असेल, तर देव काय करतो? असे काही मार्ग देवाने करून ठेवले. त्या मरणाच्या मार्गातून देव आम्हाला काय करतो? बाहेर काढणारा तो देव आहे. आतून आपण एका वचनामध्ये येऊया. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये येऊया. 20व्या अध्यायामध्ये येऊया. 20व्या अध्यायामध्ये 11 ते 14 पर्यंत आपण वाचूया. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली. त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजस्थानापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. ह्या ठिकाणी लास्टचा सीन आहे. हा कुठला? शेवटचा सीन आहे. आता बरेच लोक विचार करतात की यार मरण आहे तर आपण असंच जाऊ प्रभू समोर, बरोबर ना? मरण तर आपण ह्या शरीरामध्ये जाऊ. हे शरीर आपल्याला तिथं घेऊन जाता येणार नाही भावांना. आपण एक वचनामध्ये या. पहिले करंथीकर 15:50 मध्ये या. पहिले करंथीकर 15:50 मध्ये या. भावांनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त ही देवाच्या राज्याचे वतन पाहू शकत नाही. आणि नासकीपणही अविनाशीपणाचे वतन पावत नाही. पहा, सगळेजण विचार करतात की आपण ह्या शरीरामध्ये काय वरती जाऊ. पण हे आपल्यासाठी नाही आहे भावांनो बहिणींनो. ज्याच्यासाठी प्रभूने नियमित करून ठेवलं असेल, ज्याच्यासाठी त्यांची इच्छा असेल, त्याला प्रभू त्या तसंच शरीरासंगती उचलू शकतो. बऱ्याच जणांना प्रभूंनी उचललंय. वाचूया आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये या. उत्पत्तीचं पुस्तक 5व्या अध्यायामध्ये या. 5व्या अध्यायामध्ये 24वं वचन वाचा. हनोक देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. पहा, का चालला हनोक? का चालला? त्याच्या देवाच्या संगती राहायचा. देव जे काही बोलायचा, जे काही देव सांगायचा, तो ऐकून त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करायचा. येलेला प्रभूने नाही घेतलं का वरती? कसं घेतलं? जसा आहे तसाच घेतलं वरती. वाचूया दुसऱ्या राज्यामध्ये. दुसरा राजा 2रा अध्याय वाचूया. पहिल्या वचनामध्ये या. 2रा राजा 2रा अध्याय पहिल्याच वचनामध्ये. पहा, बायबल इथं खरोखर सांगतं काय? बावटळीने स्वर्गात घेण्याचा समय आला. प्रभूने त्याला तसाच घेऊन गेला. प्रभूची काही इच्छा असेल त्याच्यासाठी असे ह्या संपूर्ण पृथ्वी तलावरती असे बरेच जण गायब होतात भावांनो बहिणींनो. बरेच जण गायब होतात. त्यांच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही, परंतु बायबल असं सांगतं की असे बरेच लोक आहेत की त्यांना प्रभूने. अहो, चांगलं काम जर केलं तर प्रभू तुम्हाला घेऊन जाणार नाही का? घेऊन जाणार नाही. एक छोटंसं आपण उदाहरणामध्ये येऊया जरा. काय चांगलं काम अजून थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. उत्पत्ती 24 मध्ये या. उत्पत्तीचं पुस्तक 24व्या अध्यायामध्ये या. उत्पत्ती 24 मध्ये या. काय चांगलं काम आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. उत्पत्तीचं पुस्तक 24वा अध्याय. एक 10वं वचन वाचण्याचा प्रयत्न करा. मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटापैकी 10 उंट घेऊन. अच्छा, काय घेऊन निघालाय? 10 उंट घेऊन निघालाय. बघूया आता काय आहे. 10 उंट आहेत, बरोबर आहे.
अच्छा, आता एका त्याच्यामध्येच एक या त्याच्यामध्ये 18वं वचन माझा बहिणी कोणी पण म्हणाली, हा पी हा. बाबा. आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून हा. त्याला पाणी पाजिले. हा. त्याला पहा, ह्या ठिकाणी रिबेकाने काय केलंय, तो जो एलियाजर आहे त्याला काय केलेलं आहे, पाणी पाजलेलं आहे. आणि पुढे वाचा. त्याला पुरे इतके पाणी पाजिल्यावर हा. ती म्हणाली, हा मी तुझ्या उंटांसाठी पाणी आणून हा. त्यास पुरे इतके पाजिते. हा पहा काय म्हणते, तुमच्या उंटांनाही पाणी पाजते. आता थोडं जरा इथे 1 मिनिट फक्त जरा लक्ष द्या, व्यवस्थित जरा लक्ष द्या, ऐकण्याचा प्रयत्न करा. फार महत्वाचं आहे. चांगली कामं कशी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये चांगलं काम काय ते मी जरा बघा कसं काय आहे बघा. पहा, एक उंट जो आहे ना, एक उंट किती पाणी पिऊ शकतो तुम्हाला सांग, तुम्ही मला सांगा. 40. उंट आहे ना, महिन्यातून एकदाच पाणी पितो. 40 लिटर पिल का पाणी? नियमाप्रमाणे 150 लिटर पाणी एक उंट पितो. किती? 150 लिटर पाणी उंट पितो. आता रिबेकाकडे घागर आहे बघा, विचार करा, घागर आहे कधीची? त्या काळातली घागर आहे. मी बघून आलो तिकडे म्हणून तुम्हाला सांगतो. ती जी घागर आहे ती आहे 5 लिटरची फक्त. बघा, विचार करा तुम्ही, चांगले काम काय याच्यात तुम्ही ठरवण्याचा प्रयत्न करा. बघा, थोडक्यात लक्ष देण्याचा प्रयत्न करा. 150 लिटर पाणी एक उंट पितो आणि ती जी घागर आहे 5 लिटरची आहे. आणि तिचा धनी एक घागर पाणी पिणार, थोडंफार त्याच्यातलं थोडंफार थोडं. आता बघा तुम्ही, 10 उंट आल्या. 10 उंट आले. म्हणजे आता तुम्ही मला सांगा, आता कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. काय कॅल्क्युलेशन याच्यामध्ये बघा, किती? 1,500 लिटर. नाही असं नाही, आपल्याला असं मध्ये ऍक्च्युली असं करावं लागेल. काय करावं लागेल माहिती? कसं करावं लागेल याच्यामध्ये? 150 साठी आपल्याला 5 ने भागावं लागेल. हा, 5 ने भागावं म्हणजे किती? 30 येणार, बरोबर. ह्या 30 फेरा त्या रिबेकाला विहिरीमध्ये मारावं लागणार एका उंटासाठी, बरोबर आहे. बघा, विचार करा, आज आम्हाला 1 ग्लास पाणी द्यायला काय होतं? विचार करा. मग ते 10:42 सांगतं, माझ्या सेवकाला नाही भावांनो बहिणींनो, असं नाही, 1 कप म्हटलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो, ते तर जीवावरती येतं. 1 कप म्हटलेलं आहे. कप का? कारण पाण्याचा दुष्काळ पडेल म्हणून देवाला पहिलंच माहिती होतं, बरोबर ना. 1 कप म्हटलेलं आहे. हिब्रू मध्ये काय म्हटलेलं आहे? 1 कप पाणी. 1 कप किती? चहाचा कप किती येतो? विचार करा. एवढं पाणी सुद्धा द्यायला काय होतं? मग ह्या बहिणींनी किती चक्रा मारल्या तुम्ही मला सांगा. 300 चक्रा मारली. 300 चक्रा. मग ती पारितोषिक पात्र आहे का नाही? तिचा भाव काय म्हणाला माहिती? त्या वचनामध्ये वाचा, तुम्हाला मी सांगतो. त्या वचनामध्ये तिचा भाव काय म्हटलेला आहे? ज्यावेळेला तिला सगळं काही पारितोषिक एलिजार कडनं भेटल्यानंतर तिचा भाव तिला काहीतरी म्हटलेला एक ते वचन आहे. रिबेकेला एक भाऊ होता. नाही ती असं नाही. ते 1 मिनिट तुम्हाला मी सांगतो. वचन 29 का? नाही, त्यांनी फार काहीतरी म्हटलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. तू हजारोंची अशी काहीतरी हे हो असं म्हणून एक वचन आहे. त्याच्यामध्येच आहे पुढे ते 60 आहे का ते? त्याने रेबेकाला आशीर्वाद देऊन म्हटले, हा बस हेच वचन पाहिजे. पहा, हा रिबेकाची आजही आठवण काढली जाते की नाही? काय किती फेऱ्या मारल्यात. आणि ही गोष्ट कोणाकडे आलेली आहे? देवाकडे ही गोष्ट झालेली. हे जर चांगलं काम करणारे जर अशा आमच्या बहिणी भाव असतील तर ते काय
पारितोषिकास योग्य असे असतील की नाही असतील तुम्ही थोडासा विचार करा. एक ग्लास आम्हाला चहाचं तर लांब राहू द्या, जेवणाचं तर सोडूनच द्या. आलं गेलं तर विचारायला सुद्धा आज काय आहे? काय 24 तास फोनमध्ये, चर्च समजत नाही की मंडळी समजत नाही, काय ते 24 तास फेसबुकवरती चालू आहे, कायच्यामध्ये चालू आहे. भय भीती काय बोलायचं नाही आम्हाला ब्रदर, बिलकुल नका बोलू तुम्ही. आम्ही आमच्याच धुंदीत मस्तीत चाललो. आम्ही काय करतोय? देवाचा क्रोधाला जागा देतो. असं नका करू. 300 फेऱ्या बहिणीनं साधारण गोष्ट नाहीये, बिलकुल नाही. आता आम्हाला एक हांडा तिथून ठेचून आणायचं म्हटलं तर काय होतं तुम्ही विचार करा. साधं गणित समजण्याचा प्रयत्न करा. आम्ही कुठं आहोत त्याचा प्रयत्न करा तुम्ही. पहा, अजून एका वचनामध्ये येऊया आपण. संपवण्याचा प्रयत्न करू कारण 1.5 तासापेक्षा जास्त वेळ झालेला. आपण एक छोटंसं अजून शेवटचं एक वचन बघूया. प्रकटीकरणच्या पुस्तकामध्ये या 22व्या अध्यायामध्ये एक वचन, या 11व्या वचनामध्ये या सगळं दुराचारी माणूस दुराचार करीत हा राहो. पहा काय म्हटलेलं वचनामध्ये, जो दुराचारी आहे दुराचार करीत राहो. दुराचार करत राहो. जो दुराचारी अच्छा त्याच्यामध्ये तसं नाही पाहिजे. पंडित रमाबाईच्या वचनामध्ये वाचा जो जरा. अन्याय करणारा हा ऍक्च्युली बरोबर आहे, ते दुराचार अन्याय बरोबर एकच आहे, पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्या बहिणीने लिहिलेलं आहे, खरोखर तुम्हाला मी सांगतो ते देवाकडनं आलेलं ते हे बायबल आहे. खरोखर त्याच्यामध्ये पण आहे थोड्याफार त्रुटी आहेत, बऱ्याच त्रुटी आहेत, परंतु ती जी भाषा जी आहे अतिशय चांगली बायबल आहे. ते पंडित रमाबाईचं, बाकी केळकरांचं बायबल आहे, बायबल सोसायटीचं बायबल आहे, पण त्यापेक्षा जास्तीत जास्त चांगलं बायबल मराठीमध्ये आहे. ते वाचा बहिणीनो. जो अन्याय करणारा आहे हा जो अन्याय करणारा आहे तो पुढे अन्याय करू. त्याला काय देव सांगतो का काय कमी कर, काय जास्त कर, काय करत राहा. तुला काय करायचं करत राहा. देव काय विचारणार नाही का? नंतर विचारणारच आहे काय करायचं तुला. म्हणून देवाने काय सांगतं, हे तरुणपणा आपल्या तरुणपणाच्या दिवसात काय कर, आपल्या आठवणच राहत नाही हो ब्रदर, काय करणार हो. तरी मी चुकाच करतो, मोबाईलच मागतो माझ्या वडिलांना मी, कारण तोच मला जेव घालणार आहे, तोच मला कुठे घेऊन जाणार आहे, स्वर्गात घेऊन जाणार आहे. आणि त्याच्याकडे सगळी उत्तरं मिळतात ना मला ते गुगलवरती. हो तुम्ही काय सांगताय मला? मग सांगायचं ना, ते पापाच्या क्षमेसाठी एखादी गोळी गुगलवरती मिळते का? बघा बरं. स्वर्गात जायचा रस्ता आहे का? त्या गुगलला विचारा ना. पण नरकात जायचा रस्ता त्याच्याकडे आहे तुम्हाला, नक्की बघा त्याच्यावर. तो सांगाल तुम्हाला काय काय केलं नाही, लवकर तुम्ही कसे जाताल, लगेच त्याच्यावरती उत्तर मिळेल तुम्हाला. वाचा बहीण. आणि जो मलिन आहे हा तो पुढे मलिन हो. हा आणि जो न्यायी आहे हा तो पुढे न्याय पण करो. जो न्यायी आहे तो पुढे काय करो? न्याय पण करो. न्याय पण करो. पहा, जर तुम्ही एकदा त्या मार्गामध्ये आलात आणि तुम्ही परत जर फिरण्याचा प्रयत्न केलात, अशांना जे एकदा प्रकाश पावलेत आणि जे पतन झालेत त्यांना परत उठून परत जाण्याचा चान्स नाही, खरंच नाही. वाचा बहिणीनो. आणि जो पवित्र आहे तो पुढे पवित्र हो. पुढे म्हणजे पुढेचा अर्थ काय होतो? येणाऱ्या दिवसामध्ये स्वतःला अजून पवित्र करो, कारण देव काय म्हणतो, मी पवित्र आहे म्हणून आपल्याला देवाने काय सांगितलेलं आहे, एक जीवनाचा मार्ग आणि एक मरणाचा मार्ग आहे. आणि आम्ही कुठे आहोत? एकदम शेवटच्या 7व्या मंडळीच्या बघून अगदी वरती येऊन ह्या आता काय उतरणार आहे, ह्या जवळपास आम्ही पोहोचलेलो. आणि आम्ही इथं कुठे आहोत? ह्या 7 मंडळीच्या आम्ही इथे आहोत. ह्यामध्ये येऊन देवाचं प्रेम बसलं की आम्ही काय आलो? परिपूर्णतेकडे आलो. वाचूया 1 कोरिन्थीकरा 13वा अध्याय 10व्या वचनामध्ये येऊया. 1 कोरिन्थीकरा. परंतु जे पूर्ण जे पूर्ण येईल कधी? आता आम्ही काय आहोत? अपूर्ण आहोत. म्हणून काय होणार आहे? जे पूर्ण येईल तेव्हा काय होऊ आम्ही? अपूर्णता आमची काय होईल? ते निघून जाईल. पहा, शक्यतो जेवढा होईल तेवढा आपला विशेष करून जीवनाच्या मार्गामध्ये चालण्याचा प्रयत्न करा. देवाचं भय बाळगा. भलेही
मुंबईवरून इथं यायला आम्हाला थोडा उशीर झाला, काही जरी झालं तरी पण नेहमी आमची तुमच्या मंडळीसाठी नेहमी आठवण असते. काही वेळेनुसार, काही लिडिंगनुसार येता येत नाही, जाता येत नाही, त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला इथे येता येत नाही, कारण तिथेही तेवढंच, याच्यापेक्षाही जास्त काम तिथे असतं. तर असा कुठलाही असा समज तुम्हीही करून घेऊ नका. देवबाप तुम्हाला आशीर्वाद करो. आपल्यामध्ये पुढची विधी होती आणि शेवटची प्रार्थना आपल्यामध्ये भाई योहान आहेत, हे धारावी चर्चमध्ये असतात. धारावी चर्च आपलं आहे मुंबईमध्ये, ते धारावी योहान ब्रदर आहेत. आणि इथं त्यांच्या मिसेस सिस्टर लिदिया बसलेल्या, ही आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत. आपल्यामध्ये शेवटची प्रार्थना ब्रदर योहान करतील आणि नंतर आपण दानपत्र घेऊ. आणि मंडळीला सूचना आहे की संध्याकाळी 5 वाजता आमच्या घरी पण